राजश्री मॅम आवाज येतोय? हो सर. तुम्हाला समजलेत पुलबॅक? हा सर, थोडंफार म्हणजे कळलं. ओके ठीक आहे, परत एकदा सांगतो. थोडासा आवाज तुमचा लाऊड करा, सर्वांना ऐकायला यायला पाहिजे तुमचा आवाज. ओके. हो सर. हे बघा, ही 1 नंबरला कॅन्डल जी बनली तिचा लो इथे आहे, तिचा लो इथे आहे. 2 नंबरची कॅन्डल त्या लोच्या खाली गेली का? नाही. नाही. मग 2 नंबरची कॅन्डल रेडी झाली आणि 2 नंबर कॅन्डलचा लो मार्क केला. 2 नंबर कॅन्डलच्या लोच्या खाली 3 नंबरची कॅन्डल गेली का? नाही. नाही गेली. मग 3 नंबर कॅन्डल रेडी झाली आणि 3 नंबर कॅन्डलचा लो मार्क केला. 4 नंबरची कॅन्डल गेली का? नाही. नाही. मग 4 नंबरची कॅन्डल रेडी झाली. ओके. मग कोणतीही कॅन्डल कोणाच्या पण खाली गेली नाही ना? नाही. नाही, बरोबर ना? आता बघा, हो. ही जी 4 नंबरची कॅन्डल आहे हिचा लो जर याच्या खाली असा गेला असेल तर या 3 नंबर कॅन्डलच्या खाली गेली ना ही कॅन्डल, हा. आणि वरती जाऊन क्लोज झाली बघा, याच्यावरती झाली का क्लोज? हो. मग ह्या लोला काय म्हणतात? पुलबॅक म्हणतात. ओके, समजलं? हो सर. एकच मिनिट. पुलबॅक का म्हणायचं? कारण की प्रिव्हियस कॅन्डलचं काय ते केलं त्यानं, लो टेकन केलाय आणि हाय पण टेकन केलाय. ओके, हो का? लो पण टेकन केलाय आणि हाय पण टेकन केलाय, म्हणून हा काय झाला? पुलबॅक आला. ओके, बघा इथे. ओके. आता हा जो पुलबॅक आहे हा कोणता आहे? हा पुलबॅक सिंगल कॅन्डल आहे. ओके, हा जो पुलबॅक आहे तो सिंगल कॅन्डल आहे. आता मल्टी कॅन्डलचा पुलबॅक दाखवतो तुम्हाला मी. मल्टी कॅन्डल पुलबॅक कसा असतो तुम्हाला दाखवतो इकडून. आता बघा इथे, या कॅन्डलचा कोणी लो खाल्ला नाही, या कॅन्डलचा कोणी लो खाल्ला नाही, या कॅन्डलचा लो खाल्लाय बघा, लो खाल्लाय का? हो सर. खाल्लाय ना? लो खाल्लाय, पण प्रिव्हियस हाय इथे आहे ना, याच्यावरती मार्केट क्लोज झालंय. मीडियम मध्ये नाही झालेलं, याच्यावरती क्लोज झालं नाही ना, नाही. म्हणून हा पुलबॅक अजून व्हॅलिड नाही आहे, लक्षात घ्या. ओके, हा पुलबॅक अजून तर व्हॅलिड मग नाही. याला पुलबॅक म्हणता येणार नाही का? नाही, कारण की हा जो हाय आहे ना, प्रिव्हियस हाय, त्याच्यावरती जोपर्यंत कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत पुलबॅक तयार होत नाही. ओके, मग नेक्स्ट कॅन्डल पण इकडे काय झाली? ग्रीन तयार झाली अशी. नेक्स्ट कॅन्डल ग्रीन तयार झाली. मग अजूनपर्यंत क्लोज झालं का वरती जाऊन? नाही. त्याच्यानंतर मग परत नेक्स्ट कॅन्डल काय झाली? ग्रीन तयार झाली अशी इकडे. अजूनपर्यंत क्लोज झालं का वरती? नाही. आणि त्याच्यानंतरची नेक्स्ट कॅन्डल आहे ती त्याच्यावरती जाऊन अशी डायरेक्ट इथे तयार झाली आणि ती क्लोज झाली वरती, प्रिव्हियस हायच्या वरती क्लोज झाली. प्रिव्हियस हाय कुठे आहे? इथे आहे, क्लोज झाली. मग ज्या वेळेला पण प्रिव्हियस हायच्या वरती क्लोज होईल मार्केट, त्यावेळेला हा काय होणार? व्हॅलिड पुलबॅक होणार. ओके, आणि हा कोणता पुलबॅक आहे तुमच्याकडं? मल्टी कॅन्डल. ओके, समजलं? हा मल्टी कॅन्डल आहे. डेफिनेशन मध्ये सांगता का? डेफिनेशन मध्ये येणार असं की प्रिव्हियस हायच्या वरती मार्केट ज्या वेळेला जाईल, नाहीतर असं लिहा, मी सांगतो तसं, प्रिव्हियस कॅन्डलची लिक्विडिटी खाऊन प्रिव्हियस करंट हाय, म्हणजे इथला वरचा करंट हाय म्हटलं हा येणार. ओके, त्याच्यावरती ज्या वेळेला कॅन्डल क्लोज होते त्यावेळेला पुलबॅक व्हॅलिड होतो. ओके, कॅन्डल क्लोज होते, हा, त्यावेळेला पुलबॅक व्हॅलिड होतो. ओके, अजून एक कंडिशन मध्ये दाखवतो पुलबॅक कसे असतात, कन्फ्यूज व्हायला नको तुम्ही.
ते थर्ड कंडिशन मध्ये समजा इथून मार्केट इथपर्यंत गेलंय बघा, इकडेपर्यंत वरतीपर्यंत, आणि इथून कुठे आले, खाली आले. ओके, हे कॅन्डल स्किप करतो मी किंवा इकडे देतो मी या कॅन्डलला. तुमची डेफिनेशन काय आहे? सर आता जी सांगितलं ती का? प्रिव्हियस कॅन्डलची लिक्विडिटी खाऊन करंट हायवर जाऊन कॅन्डल क्लोज होते त्यावेळेला पुलबॅक व्हॅलिड होतो. हे काय ते या 3 कंडिशन मध्ये पुलबॅक येतात. पहिली कंडिशन काय झाली? सिंगल कॅन्डल आली, म्हणजे ह्या कॅन्डलचा लो खाल्ला आणि वरती जाऊन क्लोज झाली, मग हा काय आला? पुलबॅक आला. ओके, बघा हा जो बॉटम आहे हा काय आला? तुमच्याकडे पुलबॅक आला, क्लोज झालं म्हणून. ओके, या केसमध्ये काय झालं? सेकंड केसमध्ये प्रिव्हियस कॅन्डल होती ही, हिचा लो खाल्ला मार्केटने, आणि लो खाल्ल्यानंतर ना प्रिव्हियस हायच्या वरती जाऊन क्लोज झाला, हा मल्टी कॅन्डल झाला. ओके ओके, आता इथे बघा, इथे वरून मार्केट आलंय आणि ह्या प्रिव्हियस ब्लॅकचा ह्या कॅन्डलनं लिक्विडिटी खाल्ले का? बघा, खाल्ले, खाल्ले ना? हो सर. खाल्ले, पण प्रिव्हियस हाय कुठे आहे? इकडे आहे ना. हा, मग याच्यावरती जोपर्यंत जाऊन क्लोज होत नाही तोपर्यंत पुलबॅक तयार होणार नाही. ओके, हा, म्हणजे मग याला व्हॅलिड ठरवलं जाणार नाही. याला अजून व्हॅलिड नाही ठरवणार. ओके, मग याच्या पुढची कॅन्डल तयार होणार अशी. ओके, याच्या पुढची समजा तुमची अशी कॅन्डल तयार झाली, ही समजा ब्लॅक मध्ये झाली. याच्या पुढची जी कॅन्डल आहे ती समजा ब्लॅक मध्ये तयार झाली. ओके, ही ब्लॅक मध्ये तयार झाली, आणि त्याच्यानंतर ना त्याच्या पुढची जी कॅन्डल आहे ती ग्रीन मध्ये तयार झाली. ग्रीन मध्ये तयार झाली, आणि त्याच्या पुढची परत ग्रीन मध्ये तयार झाली, आणि काय आलं? मार्केट प्रिव्हियस जो तुमचा हाय आहे त्याच्यावरती जाऊन क्लोज झाली. बघा, क्लोज झाले का वरती? हो सर. झाली ना. मग बघा आता इथे या कॅन्डलची इने सिक्युरिटी संपवली, तिच्या खाली जाऊन या कॅन्डलचा विषय संपला, या कॅन्डलची इने सिक्युरिटी संपवली, या कॅन्डलचा विषय संपला, या कॅन्डलची इने संपवली, या कॅन्डलचा विषय संपला. पण या कॅन्डलचा इने लो खाल्लाय ना, आणि प्रिव्हियस हायच्या वरती जाऊन क्लोज झाले मार्केट. हो सर. झालंय, पण बघा इथे पुलबॅक आलाय आणि इथे एक पुलबॅक आलाय. आलाय का पुलबॅक? आलाय पुलबॅक? 2 पुलबॅक आलेत, 2 आलेत का? हो सर. हा पुलबॅक. मग ह्यातला करंट पुलबॅक कोणता? सर लास्ट. हा. ओके, हो सर. हा, आता एक काम करतो तुमच्यासाठी, हे स्क्रीनशॉट तुम्हाला देतो, म्हणजे टास्किंग मध्ये तुम्हाला बरं पडेल ते. ओके, ओके सर. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला ग्रुपमध्ये टाकून देतो. समजा लागले पुलबॅक? हो सर. सिंपल कॉन्सेप्ट आहे, अगदी सिंपल, अगदी सिंपल. फक्त माइंडसेट नाही तुम्ही डोक्यात घेतलं ना, तर आपण डे कॅन्डल वरतीच बघतोय ना? नाही, ते पहिल्यांदा तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग करायला शिकला तुम्ही, मग त्याच्यानंतर तुम्ही खालच्या लोअर टाइम फ्रेमला बघू शकता. पहिल्यांदा मोठ्या टाइम फ्रेमला यायला लागतं तुम्हाला. हा, बोला. हॅलो सर. हे तुम्ही फॉर्मेशन दाखवल्या जाते, एक्सप्लेन करा बरं एकदा. कुठली? ही आता तुम्ही जे शिकवलं ते मी होता आणि आता जॉईन झालो, लेट झाला थोडस. मग तुम्हाला नंतर रेकॉर्डिंग पाठवतो मी, त्यावर बघून घ्या. ओके, हो. राजश्री मॅम, हे बघा, ही एक नंबरची कंडिशन ही आहे आणि ही 2 नंबरची कंडिशन आहे. ओके, हो सर.
आता 1 नंबर मध्ये किती पुलबॅक आहेत आणि 2 नंबर मध्ये किती पुलबॅक आहेत? सर फर्स्ट मध्ये एक आहे. बघा हे पूर्ण ड्रॉइंग मध्ये किती पुलबॅक आहेत? कृपा मॅम. सर 2 पुलबॅक आहेत. 2 पुलबॅक आहेत. व्हॅलिड आहेत दोन्हीचे दोन्ही? नाही, वरचं व्हॅलिड होणार सर. काय म्हटलं? नाही, दोन्हीचे दोन्ही व्हॅलिडच आहेत ना? हो व्हॅलिड आहेत. हो व्हॅलिड आहेत. हा फक्त करंट आहे, लक्षात घ्या. हा फक्त करंट आहे. ओके. करंट हा आणि सेकंड ड्रॉइंग मध्ये सेकंड मध्ये पण सेम दोन्ही व्हॅलिड आहे. सॉरी, एक व्हॅलिड आहे सर सर. एकच व्हॅलिड आहे सर. कोणता? डाऊन वाला व्हॅलिड आहे सर. कारण हा की वाला व्हॅलिड आहे आणि वरती काय आहे की ते दोन्ही आतमध्ये आहेत. इनसाइड कॅन्डल्स आहेत सर. काय ते इनसाइड कॅन्डल मध्ये. ओके. ही जी प्रिव्हियस कॅन्डल आहे हिची सिक्युरिटी नाही संपवली ना? हो. मग हो. या कॅन्डल ज्या कॅन्डलला किंमत नाही त्या कॅन्डलचा लो खाऊन का उपयोग आहे का? नाही, म्हणून हा पुलबॅक नाहीये तुमच्याकडे. हा काय आहे? इनव्हॅलिड पुलबॅक आहे. ओके. इनव्हॅलिड आहे सर. इथे पण एकच आहे सर व्हॅलिड. हा व्हॅलिड आहे. हा इनव्हॅलिड आहे. मग त्यावेळेला इनव्हॅलिड असेल त्यावेळेला तुमच्याकडं इथे किती आहे? करंट वाला कोणता असणार मग? डाऊन वाला सर. डाऊन वाला असणार. ओके, समजलं? ग्रुपमध्ये टाकलेत बघा तुमच्यासाठी हे. ओके. हे जे पुलबॅक आहेत हे कोणत्या ट्रेंड मधले आहेत? अप ट्रेंड मध्ये. डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड मध्ये मार्केट काय करायला लागले? लो खायला लागले. लोच्या खाली खायला लागले, बरोबर ना? हो सर. आणि डाऊन ट्रेंड मध्ये कसं येणार मग? याच्या उलटे येतील. ओके. सेम याच्या उलट. एकच तुम्हाला मी मल्टी कॅन्डल मध्ये एक दाखवतो फक्त, म्हणजे तुम्हाला समजून येईल. डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट काय केलं येते? असं खाली येत आहे, असं खाली येते. त्याच्यानंतर इथे कशी ग्रीन कॅन्डल तयार होते. ही ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि ग्रीन कॅन्डल नंतर एक ब्लॅक कॅन्डल तयार झाली अशी. ही पण ग्रीन झाली आपली, असं पकडू आपण. ही पण ग्रीन झाली आणि त्याच्यानंतर इथली कॅन्डल आहे ती ब्लॅक कॅन्डल झाली समजा. हे बघा, प्रिव्हियस कॅन्डलचा हाय खाल्लाय का बघा. ही प्रिव्हियस कॅन्डल आहे. या कॅन्डलचा हाय खाल्लाय सेकंड कॅन्डलने? हो सर. खाल्लाय म्हणजे पुलबॅक आलाय? हो सर. नाही आलाय अजून. नाही अजून. हा जो लो आहे ना, हा जो लो, ह्या लोच्या खाली जोपर्यंत कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत पुलबॅक नाही मार्क करायचा. मग पुढची कॅन्डल आली आणि डायरेक्ट त्याच्या जाऊन खाली क्लोज झाली. पुलबॅक आला? आला. मग हा पुलबॅक आला ना, हा पुलबॅक आला आणि ह्याच पुलबॅकला नाव काय द्यायचं? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड नाही, आयडीएम. कळलं? हा तुमच्याकडे मल्टी कॅन्डल पुलबॅक आहे. ओके. सिंगल कॅन्डल कसं असणार दाखवतो तुम्हाला मी. सिंगल कॅन्डल, हा इकडून मार्केट खाली चाललाय, त्याच्यानंतर इकडून मार्केट परत खाली चाललाय आणि या ब्लॅक कॅन्डलला असा वीक आहे तुमच्याकडे ब्लॅक. ओके. त्याच्यानंतर हा वीक मी मार्क केला असा आणि थर्ड कॅन्डल ती काय करायला लागले? त्याचा वीक खाऊन खालच्या बाजूला क्लोजिंग देत आहे. बघा पुलबॅक आलाय का? प्रिव्हियस कॅन्डलचा हाय खाल्लाय? हो सर. आणि प्रिव्हियस लोच्या खाली क्लोज झालाय? हो सर. झालंय. मग हा पुलबॅक व्हॅलिड आहे. मग त्या पुलबॅकला नाव काय येणार? आयडीएम. ओके. ठीक आहे.
आता डाऊन ट्रेंड मध्ये हा पुलबॅक आणि आयडीएम कशासाठी वापरायचे माहिती आहे तुम्हाला? ट्रेंड ओळखण्यास. इन अप ट्रेंड हायर हाय काय करण्यासाठी तुम्हाला? हायर हाय मिळवण्यासाठी. आणि डाऊन ट्रेंड मध्ये काय मिळवण्यासाठी? डाऊन ट्रेंड मध्ये लोअर लो मिळवण्यासाठी. ओके, लोअर लो मिळवण्यासाठी. ओके, आता तुम्हाला मी काल अप ट्रेंड मध्ये दाखवले, आता डाऊन ट्रेंड मध्ये मी दाखवतो मी. ओके, डाऊन ट्रेंड मध्ये दाखवतो. एक स्क्रिप्ट घेतो मी डाऊन ट्रेंडची कोणती असेल तर. आणि सध्या तुम्ही पहिल्यांदा मंथलीच्या टाइम फ्रेमवर मार्किंग करा. ऍक्च्युली ते 1 आवर 4 आवर वरती मार्किंग करायचं असतं, पण तुम्हाला तिथे समजणार नाही. ओके, तिथे तुम्हाला समजणार आहे. एकच मिनिट. म्हणून पहिल्यांदा मंथली किंवा विकलीवर मार्किंग करा. ओके, आणि मंथली विकली ज्यावेळेला मार्किंग करताय तुम्ही त्यावेळेला तुमच्याकडे काय असणार आहे? हा रिप्ले बटन दिसतो का तुम्हाला? हा रिप्ले बटन. हा रिप्ले बटन लावून तुम्ही यूज करू शकता. बघा, हा रिप्ले बटनवर क्लिक केलं आणि याच्या पुढच्या कॅन्डल मला नको आहेत. ओके, ट्रेंड कोणता आहे बघा? ट्रेंड कोणता आहे? डाऊन आहे ना? ट्रेंड. हो सर, डाऊन आहे बघा इथे. आता डाऊन ट्रेंड मध्ये पुलबॅक कुठे पहिल्यांदा बघायचं, कारण की प्रिव्हियस लोच्या खाली मार्केट गेलंय. हो गेलंय, मग इथे कुठेतरी पुलबॅक असणार ना? हो बरोबर ना? मग इथे इनसाइड कुठलीच कॅन्डल नाही बघा इथं. ह्या ग्रीन कॅन्डलचा इनं लो खाल्ला त्याच्यामुळे हिची किंमत गेली, आणि ह्या ग्रीन कॅन्डलचा इनं हाय खाल्ला म्हणून हिची किंमत गेली. आणि इथे पुलबॅक आलाय तुमच्याकडे इथे. हो सर, आलाय का? हा, आणि या पुलबॅकला काय नाव देऊन ठेवायचं? आयडीएम. आता समजा मार्केट, लक्षात घ्या, हा पुलबॅक मिळाला तुम्हाला ह्याच्या खाली क्लोज झाल्यामुळे. हो सर, हा, जोपर्यंत मार्केट इकडून ह्याला टच नाही करत, लक्षात घ्या, इकडून खालून ह्याला टच नाही करत, त्या टच जोपर्यंत करत नाही, आणि ज्यावेळेला पण टच करेल त्यावेळेला खाली कन्फर्मेशन कशाचं येणार तुमच्याकडे? लोअर लोचं. पण चेक करू आपण त्याला टच करते का. ओके, चेक करू आपण टच करते का त्याला. टच करायला लागले. हो सर, कुठे टच केलं? अजून वरती येते भरपूर. बघा इथे ह्या आयडीएमला टच केलं मार्केटने? नाही केलं. आणि ह्या लोच्या खाली मार्केट क्लोज झालं का? इथे ह्याला पुलबॅक म्हणता येईल का पुलबॅक? हो, म्हणता येणार ना? प्रिव्हियस कॅन्डलचा हाय खाऊन प्रिव्हियस लोच्या खाली क्लोज झालाय, मग त्याला पुलबॅक म्हणणार. मग हा जो पुलबॅक आहे वरती तुम्ही मार्क केलेला तो इथे शिफ्ट होणार. लक्षात घ्या, कळलं का? शिफ्ट का झाला? कारण की त्याला टच केलं नाही मार्केटने आणि नवीन पुलबॅक दिला म्हणून तो शिफ्ट होणार. ओके, आणि परत आता त्याला टच करते का बघायचं मार्केट. टच करते का बघा. टच केलं? नाही केलं. आणि प्रिव्हियस लोच्या खाली जाऊन मार्केट क्लोज झालं का? मग पुलबॅक काय होणार? शिफ्ट होणार. कुठं शिफ्ट होणार? बघा, याच्या खाली क्लोज झालं, मग इथे पुलबॅक शिफ्ट होणार तुमचं, कारण की इथून पुढे कुठं चालेल नाही पुलबॅक. हा पुलबॅक कुठं शिफ्ट होणार? इथे शिफ्ट होणार. ओके, बघू आता त्याला टच करते का मार्केट. बघा इथे परत काय झालं? या पुलबॅकला मार्केटनं टच नाही केलं आणि प्रिव्हियस लोच्या खाली मार्केट जाऊन क्लोज झालं का इकडे? बघा इकडे
क्लोज झालं, मग हा पुलबॅक काय होणार, शिफ्ट होऊन इथे येणार असं, आणि ह्या पुलबॅकला टच होते का परत बघायचं मार्केट. मग बघा इथे इथे परत ह्या ग्रीन, ह्या ब्लॅक कॅन्डलचा हिने हाय खाल्लाय का या ब्लॅक कॅन्डलने, आणि ही कॅन्डल जर ह्या लोच्या खाली जर क्लोज झाली, बघा इथे काय काय प्रॉब्लेम आहे सांगतो तुम्हाला मी. हा प्रिव्हियस लो दिसतोय तुमचा, हा प्रिव्हियस लो आहे बरोबर आहे. या प्रिव्हियस लोच्या खाली ही कॅन्डल क्लोज झाले का, नाही झालेली बरोबर ना, नाही झाली. म्हणून हा जो लो आहे ना, ही कॅन्डल लोच्या खाली जाऊन आतमध्ये क्लोज झाली, म्हणून हा लो आहे ना तो इथे शिफ्ट होणार, लक्षात घ्या असं. आणि पुढची कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज झाली तरच याला व्हॅलिड पुलबॅक म्हणायचं. क्लोज झाली का बघा, झाली ना. हो सर. हा पुलबॅक आला, हा हा पुलबॅक आला. किती पुलबॅक आलेत, 2 पुलबॅक आलेत बरोबर ना. 2 हा. मग 2 यातला करंट जो आहे तो वरचा जो आयडीएम आहे तो करंट आहे तिथे जाऊन काय करायचं, शिफ्ट करायचं. असं केलं. आता समजा मार्केटने जर ह्या पुलबॅकला टच केलं तर खाली कन्फर्मेशन कशाचं येणार आहे तुमच्याकडे, लोअर लोचं. नाही केलं बघा, टच केलं का नाही. ह्या कॅन्डलची ने लिक्विडिटी खाऊन खाली गेलेत, मग हा पुलबॅक काय होणार, ह्या कॅन्डलच्या वरती शिफ्ट होणार. टच केलं का बघा, पुलबॅकला टच केलं मार्केटला, केले. मग खाली कन्फर्मेशन कशाचं आलंय तुमच्याकडे, लोअर लोचं कन्फर्मेशन आलंय. इथे लोअर लोचं जर कन्फर्मेशन येत असेल तर लोअर हायचं कसं येणार, जोपर्यंत हा लो आहे ना, आता लोअर लो तयार झालाय त्याच्या खाली जाऊन जोपर्यंत मार्केट क्लोज होत नाही तोपर्यंत लोअर हायचं कन्फर्मेशन येणार नाही. ओके तर याला मग तोपर्यंत म्हणजे लोअर लोच म्हणायचं. हे लोअर लो कन्फर्मेशन झालं तुमच्याकडे, लक्षात घ्या. ओके, हा लोअर लोचं कन्फर्मेशन झालं आणि इकडे वरच्या बाजूला बघितलं तर तुमच्याकडे हाय आहे, पहिल्यांदा हाय आहे ना मार्केट, या हाय वरून आले ना मार्केट, बरोबर ना, या हाय वरून आले. आता मी तुम्हाला इथे फक्त मी मॅपिंग शिकवा लागले ना, तर मी तुम्हाला इथले ट्रेड पण घेऊन दाखवले असते. हे सगळे ट्रेड घेता येतात आपल्याला, हे सगळे ट्रेड घेता येतात ते पण दाखवले असतं, पण तुम्हाला मी मॅपिंग शिकवा लागले म्हणून ते दाखवलं नाही. ओके, हा लोअर लो तयार झाला आणि हा तुमचा हाय आहे, म्हणजे तुमची जी फिबोनाची असेल ती वरच्या टॉप वरून खालच्या बॉटमला लावायची. आता इथे बघा, ही कॅन्डल जोपर्यंत या लोअर लोच्या खाली जाऊन क्लोज होत नाही तो तुमच्याकडे काय तयार होणार नाही, लोअर हाय तयार होणार नाही. बघा क्लोज झाली, हा क्लोज जेव्हा पण झाली त्यावेळेला वरती कन्फर्मेशन कशाचं आलंय तुमच्याकडे, इकडे लोअर हायचं आलंय, बरोबर ना, लोअर हायचं आलंय. आणि इथे हा लोअर लो तोडला म्हणून इथे काय तर होणार आहे तुमच्याकडे, बीओएस तर होणार, बरोबर ना. हो सर. आणि इकडचा वरचा लोअर हाय जर मार्केट तोडत असेल हा, तर इथे काय होणार, ट्रेंड चेंज होणार. तुम्हाला दाखवले बघा काल मी ट्रेंड चेंज कसा होता तो दाखवले ना. इथे इथे तुमच्याकडे चेंज ऑफ कॅरेक्टर येणार. आणि इथे खालचा हा लो तुटलाय आणि इथे पुलबॅक तुमचा आता कुठं मार्क होणार आहे, ह्या रॅलीमध्ये कुठंच पुलबॅक आला नाही, म्हणून जो लोअर हाय आहे ना तिथेच पुलबॅक आहे तुमचा. ओके, नवीन आला की तो शिफ्ट होईल, हे बघा शिफ्ट होणार. इथे ही जी कॅन्डल आहे ना हिच्यावरती शिफ्ट होणार, कारण की ही कॅन्डल खाली जाऊन क्लोज होते. मग पुलबॅक इथे शिफ्ट झाला. आता परत पुलबॅक मी का बघितला तुम्हाला माहिती आहे, कृपा मॅडम पुलबॅक का परत बघितला सांगा मला. इथे बघितला होता ना पहिल्यांदा,
सांगा, मी हॅलो. पुलबॅक परत का बघितला? हा पुलबॅक मी परत का मार्क केला? तर लोअर लो तोडल्यावर परत पुलबॅक होईल. बघा इथे हा लोअर लोचं कन्फर्मेशनसाठी हा पुलबॅक मार्क केला होता, त्याचं काम झालं. मग लोअर लो तुटला ना, मग नवीन लोअर लो कन्फर्म करण्यासाठी परत पुलबॅक मार्क फाइंड केला, आउट करण्यासाठी परत पुलबॅक मार्किंग होतं सर. परत पुलबॅक मार्किंग होतं, बरोबर आहे. आता आणि ह्या पुलबॅकला जाऊन जर मार्केट टच झालं तर परत लोअर लो येणार तुमच्याकडे. बघा टच झालंय का? टच झालं. हो. मग त्यावेळेला कन्फर्मेशन कसं चालू तुमच्याकडे? इथे लोअर हाय चालू, लोअर लो चालू, बरोबर ना? लोअर लो. आणि समजा आता इथे हा लोअर हायच्या वरती जर ही कॅन्डल जाऊन जर क्लोज झाली तर तुमचा ट्रेंड काय होणार? चेंज होणार. ओके, बघा कॅन्डल क्लोज झाली का? झाली, हो सर. बरोबर आहे का? ट्रेंड चेंज झाला तुमचा. हो. हो, पण मार्केट तुम्हाला फसवणार. का फसवणार हो. ते पण सांगतो तुम्हाला. चेंज ऑफ कॅरेक्टर दिलं ना, मग ट्रेंड कोणता चालू झाला? अप ट्रेंड चालू झाला, ट्रेंड. बरोबर ना? आता बघा इथे हा कोणत्या टाइम फ्रेमवर? आपण मंथलीच्या. मंथली. ओके, मंथलीच्या टाइम फ्रेमवरून 6 महिन्याच्या टाइम फ्रेमवर गेलो, आणि 6 महिन्याच्या टाइम फ्रेमवर किंवा 12 महिन्याच्या टाइम फ्रेमवर गेलो, आणि 12 महिन्याच्या टाइम फ्रेमवर गेल्यानंतर ना इथे काय आपल्याकडे? ओके, एफईजी. एफईजी. हा एफईजी मार्केटला कधीच वरती सोडत नाही जोपर्यंत इथं मार्केट कन्सोल्ड होत नाही तोपर्यंत. त्यानंतर म्हणून हा जो ट्रेंड चेंज केला मार्केट मेकरनं, हा कुणाला फसवण्यासाठी केला? रिटेलरला. आणि त्याच्यानंतर आता मुवमेंट येणार, बेरिश मुवमेंट येणार, आणि त्या बेरिश मुवमेंटचं टार्गेट हा एफईजी असेल तुमचं. ओके. आता लिक्विडिटी खाल्ली आणि आता खाली येते बघा. आलं का? हो. कळालं? आणि हा जो चेंज ऑफ कॅरेक्टर आहे, ह्या चेंज ऑफ कॅरेक्टरला काय म्हणतात? फेक चेंज ऑफ कॅरेक्टर, बरोबर ना? एसएमसी भरपूर जण लोक शिकवतात, बरोबर ना? पण फेक चेंज ऑफ कॅरेक्टर कुठे होणार आहे हे कोण शिकवत नाही, बरोबर ना? हा फेक चेंज ऑफ कॅरेक्टर. ते कसं ओळखलं जाईल ते वालं? त्याच्यासाठी हायर टाइम फ्रेम. नाही म्हणायचं होतं, मंथली टाइम फ्रेम वर आहोत ना, मंथली टाइम फ्रेम वरती पण जर ते कसं ओळखलं जाईल? म्हणजे हायर टाइम फ्रेम आहे तिथं कसं काय चुकी होऊ शकतं? बघा, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, इकडे मी तुम्हाला फ्रॅक्टल दाखवलाय. एकच मिनिट, कुठे गेला फ्रॅक्टल? हा फ्रॅक्टल दाखवला ना तुम्हाला मी. हो. हा, इथे पहिला त्रिकोण कोणता बसलाय? मोठावाला. मोठा. मग हा त्रिकोण कोणता आहे? त्याच्या नेक्स्ट साईज, कमी साईज वाला. ही टाइम फ्रेम कोणती आहे? ही टाइम फ्रेम मोठ्या टाइम ट्रायंगलची. मंथली आहे तो. नाही, हे तुम्ही कसं ठरवू शकताय मंथलीचीच आहे? नाही, आताच एक्झाम्पल देऊन सांगते सर. हे बघा, इथे 12 महिन्यावर ज्यावेळेला पण जातात त्यावेळेला कॅन्डल दिसत नाहीत तुम्हाला? दिसतात ना कॅन्डल. मग हा जो ट्रायंगल आहे हा 12 महिन्याचा का नाही? बरोबर ना? बरोबर ना? मार्केट नेहमी हायर टाइम फ्रेमला रिस्पेक्ट करतं, बरोबर ना? येस. हा, मग तो 12 महिन्याचा. ओके, आणि ह्याच्या पुढचे जे लागणार आहेत ते कोणत्या महिन्याचे आहेत? हे 6 महिन्याचे आहेत. 6 महिने. हे 6 महिन्याचे आहेत सगळे. ओके, आणि त्याच्यानंतर ना हा कोणता असणार तुमच्याकडे? हे सगळे 3 मंथ्स असणार. 3 महिन्याची. आणि त्याच्यानंतर ना हे सगळे कोणते असणार? 1 मंथचे असणार. इथेपर्यंत ज्यावेळेला फील करताय त्यावेळेला बाकीचे बारके छोटे छोटे तुम्हाला लावता येतात का? येणार ना तुम्हाला लावता. आता तुम्ही मला सांगा, हेच जर तुम्हाला फील नाही करता आलं अशा पद्धतीने, आणि तुमच्या ट्रायंगल मध्ये तुम्ही मोठा त्रिकोण पहिल्यांदा लावलाच नाही आणि बाकीचे सगळे फील करायला लागला, तर मोठा त्रिकोण कसा बसेल? नाही बसणार ना. मग ह्यालाच मॅट्रिक्स म्हणतात, लक्षात घ्या. बरोबर आहे का? हे मॅट्रिक्सचा विचार केला मी. मला इथे स्वप्न पडलेलं मार्केट इकडून खाली जाणार आहे? नाही आहे ना.
मी मल्टीटास्किंग करतो, म्हणजे मल्टी टाइम फ्रेमचा अनालिसिस करतो. त्यामुळे मला कळालं की मार्केट तिकडून खाली जाणार आहे आणि जिथपर्यंत टार्गेट दिलं तिथपर्यंत मार्केट गेलं का? गेलं ना. आता सेकंड एंट्री जर तुम्हाला पाहिजे असेल तर या फेअरवेल गॅप मधून होऊ शकते. ओके. त्याच्या खालीच फेअरवेल गॅप तयार केलं मार्केटने आणि त्या फेअरवेल गॅप मधून तयार झाली एंट्री. गेली कळलं? हो. अशा पद्धतीने असतं हा. ते. ओके. आणि इथे बघा, इथे मार्केटनं फक्त आता मी स्ट्रक्चर मॅपिंग दाखवतो, एंट्री नाही दाखवत. हा फेक चेंज ऑफ कॅरेक्टर पण नाही दाखवत, फक्त चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवतो. तुमच्यासाठी हा ट्रेंड चेंज झालाय असं म्हणतो ना आपण. हो. मग ट्रेंड चेंज झालं की लोक काय करतात, खालच्या बॉटम पासून वरच्या हायला फिबोनाची लावतात. फिबोनाची लावतात. हो. आणि 50% खाली जिकडे पीओआय असेल, 50% खाली जो पीओआय आहे तिकडून काय करणार, ते बाईंग करायचा प्रयत्न करतात. बाईंग करायचा प्रयत्न करतात. पण ऍक्च्युअली टाइम मार्केट कोणत्या ट्रेंडमध्ये, डाऊन ट्रेंडमध्ये, मग मार्केट काय करू शकतं, लोला जाऊ शकतं. त्यामुळे तिथे बाईंग करायचं नसतं. ओके. फक्त तिथं तुम्हाला फसवणार मार्केट, फसवायचा प्रयत्न करणार, वरती जातेला दाखवणार आणि त्यावेळेला तुम्हाला आत घेतल्यानंतर ते खाली जाणार. हे मार्केटचं लॉजिक असतं, लक्षात घ्या. आणि हा जो लोअर लो बनलाय याच्या खालती जर मार्केटने क्लोजिंग दिली तर इथे परत तुमच्याकडे काय तयार होणार आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर तयार होणार आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर तयार होणार आहे. हे सगळं वरती जाणं हे फसवणूक आहे, लक्षात घ्या. त्यालाच इंड्युसमेंट म्हणतात इंग्लिशमध्ये. बघा, बाय मध्ये प्रॉफिट द्यायला लागले का मार्केट तुम्हाला? नाही देणार ना. का देणार नाही? कारण की मार्केटचा ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे ना. कसा देईल तुम्हाला प्रॉफिट? केवढं कन्सल्टेशन झालं आणि एवढं कन्सल्टेशन झाल्यानंतर ना बघा इथे स्टॉप करतो आणि परत मोठ्या टाइम फ्रेमवर जातो आणि मोठ्या टाइम फ्रेमवर गेल्यानंतर ना परत तुम्हाला मागं इकडे काही ना काहीतरी दिसते आणि तिकडनं परत तुम्हाला काय करायचं असतं, सेलिंग करायचं असतं. बघा इथे एफव्हीजी दिसतो का? हो. एफव्हीजी झालेला ना. एफव्हीजी ला गेले. मग आता इथून काय चालू होणार, परत सेलिंग चालू होणार. सेलिंग चालू होणार. ओके. व्हायला लागले का? लिक्विडिटीचा खेळ असतो, फक्त लिक्विडिटी घेत 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 सेलिंग करतात ते. कुठंपर्यंत कसंपर्यंत हे करायचं ते बघायचं. आता तो एफव्हीजीच्या वरती जाऊन क्लोज झालं बघा मार्केट. एफव्हीजी कोणत्या महिन्याचा होता? 3 महिन्याचा. 3 महिन्याचा होता. हा, मग तोच एफव्हीजी पुढे तुम्हाला सपोर्टचं काम करणार. ओके. ते पुढे ऍडव्हान्स मध्ये समजतील तुम्हाला सगळं. ओके. आता मार्केटने काही लोअर लो तयार केलं नाही. ओके. आणि इथून खाली गेलं आणि जर इथला जर मार्केटने हायर हाय तोडलाय, हा ह्याच्यावरती जाऊन जर क्लोजिंग दिलं तर तुमच्याकडं अपट्रेंड चालू होणार परत. म्हणजे इथे हायर हाय तयार झाला हा ह्या पुलबॅकमुळे. अपट्रेंड मधल्या ही इम्पल्स आहे ना तुमच्याकडे, काय ही पूर्ण इम्पल्स, ही करेक्शन, ही इम्पल्स, ही काय इम्पल, आणि ही काय लो तोडत नाही. याचा अर्थ ही करेक्शन पण होऊ शकते किंवा इम्पल्स पण होऊ शकते. करेक्शन अजून नाही, कारण की हायर हायच्या वरती जोपर्यंत क्लोज होत नाही, क्लोज झालं होत नाही तोपर्यंत ही इम्पल्स होणार नाही. ही पूर्ण हे करेक्शन आणि ही इम्पल्स होणार नाही, याच्यावरती क्लोज होत नाही तोपर्यंत. क्लोज झालं क्लोज.
हो सर. हा, ज्यावेळेला पण क्लोज झालं त्यावेळेला तुम्हाला अप ट्रेंड चालू झाला तुमचा, आणि अप ट्रेंड मध्ये इथे काय तयार झालं तुमच्याकडे, हायर लो तयार झाला. हायर लो तयार झाला, म्हणून ही जी मुवमेंट आहे वरनं येणारी कोणती आली, करेक्शन, आणि इकडून वरती जाणारी कोणती आली, इम्पल्स झाली. मग आता हा हायर आहे तोडला ना मार्केटने प्रिव्हियस, येस. मग तुम्हाला परत काय मार्क करायचं असतं हायर आहे नवीन तयार करण्यासाठी, पुलबॅक्स. पुलबॅक, आणि हा पुलबॅक इथे मार्क झालाय. आणि जेव्हा पण मार्केट इथून खाली या पुलबॅकच्या इथे येईल त्यावेळेला इथे एक फेअर गॅप तयार झाला असणार आहे, त्या फेअर गॅप मधनं परत बाईंग करायचं. तर काय ते आता त्या पुलबॅक जवळ आलं नाही, त्याच्यानंतर मार्केटने एक नवीन पुलबॅक तयार केला इकडे वरती बघा इथे, इथे हा, आणि हा पुलबॅकला ज्यावेळेला मार्केट टच करायला आलं त्यावेळेला तुमच्याकडे वरच्या बाजूला हायर आहे काय झाला, डन झाला इकडे, आणि हायर हाय डन झाला, पण इथे पुलबॅक जवळ आले ना आणि अपट्रेंड आहे तुमच्याकडे, मग या रेंजमध्ये एक तुमच्याकडे पीओआय असतो या रेंजमध्ये, आणि त्या रेंज मधला जो पीओआय असतो त्याला टॅप करायला लागला असतं मार्केट. ओके, ते दिसतो का हा, अगेन हायर टाइम फ्रेम. येस. आणि तिथनं परत तुम्ही बाईंग केलं, आणि बाईंग केल्यानंतर मार्केट कुठं गेलं, वरती गेलं, आणि वरती गेल्यानंतर ना हा जो प्रिव्हियस हाय आहे त्याच्या बाहेर मार्केट क्लोजिंग देत नाही, क्लोजिंग देत नाही. ही कॅन्डलने क्लोजिंग दिलंय, समजा ह्या कॅन्डलने क्लोजिंग दिलंय, याचा अर्थ हा काय झाला तुमचा हायर लो झाला, हायर लो कन्फर्मेशन झाला. मग परत आयडीएम काय करायला लागतो तुम्हाला, मार्क करायला लागतो पुलबॅक मध्ये, मग इथे पुलबॅक येतो. ओके, असं पद्धतीनं स्ट्रक्चर मॅपिंग करत असतं. अप ट्रेंड मधून पहिल्यांदा डाऊन ट्रेंड मधून अप ट्रेंड मध्ये गेलो ना. येस. आणि आता काय करणार मार्केट तुम्हाला सांगतो, इकडे हा युएसडी कॅड, हा ह्या कॅन्डलच्या बॉटमला लिक्विडिटी पडल्या, ह्या दोघांच्या पण कॅन्डलच्या बॉटमला लिक्विडिटी पडल्या. ही लिक्विडिटी उचलायला येणार आहेत, ती लक्षात घ्या. आणि उचलायला आल्यानंतर ना इथे एक पीओआय असणार आहे या रेंजमध्ये, आणि त्या पीओआय ला मार्केट काय करणार, टॅप करणार, आणि टॅप केल्यानंतर ती वरती जाणार. एक मिनिट, पीओआय बघतो इथे, बघा इथे हा पीओआय दिसतो, या पीओआय मध्ये आले का बघा मार्केट, नाही अजून सर, नाही आलेलं. मग आता ते स्ट्रगल काय करायला लागलंय, त्याला ह्या पीओआय मध्ये यायचं आहे. का त्या पीओआय मध्ये यायचं आहे, कारण की ह्या सगळ्या लोकांना ज्यांना ज्यांना बाय करायला लागले त्यांचे स्टॉप लॉस कुठे पडलेत, त्यांचे स्टॉप लॉस त्याच्या डाऊन आहेत, ह्याच्या डाऊनला. मग मार्केट काय करणार, इथून इथे येणार, आणि इथून परत अप साईडला जाणार. ओके, आणि हा कन्सेप्ट काय मोडला म्हणायचं, हा अक्युमुलेशन झालंय, आणि इथं मॅनिप्युलेशन होणार आहे, आणि इथनं पुढे काय होणार, डिस्ट्रीब्युशन होणार आहे, डिस्प्लेसमेंट डिस्ट्रीब्युशन. कळालं, हो सर. स्ट्रक्चर मॅपिंग समजलं का. येस. कोणाकोणाला समजलं स्ट्रक्चर मॅपिंग त्यांनी क्लिअर म्हणून हे करा, कमेंट करा. आणि ज्यांना समजलं नाही त्यांनी कॉम्प्लिकेटेड म्हणून, कॉम्प्लिकेटेड नाही, हा कॉम्प्लिकेटेड म्हणून कमेंट करा. ज्यांना समजलं त्यांनी क्लिअर. नवीन स्टुडंटसाठी थोडं कॉम्प्लिकेटेड असणार, लक्षात घ्या. ओके, नंतर होऊन जाईल, कारण की जे क्लिअर म्हणणारे जे स्टुडंट आहेत ते आमचे स्टुडंट आहेत, प्रॅक्टिस मूडमध्ये त्यांना गोष्टी भरपूर काही काही क्लिअर झालेल्या आहेत. ही जी मोमेंट मी ॲरोने जी दाखवली आहे ती कोणती आहे सांगा. इम्पल्स आहे सर ती. इम्पल्स आहे. ओके, ही कोणती आहे. करेक्शन आहे. ही कोणती आहे. येणार इम्पल्स आहे. इम्पल्स आहे. ओके, आणि इथून मार्केट इथं पण येईल किंवा इथं पण खाली पण जाईल, म्हणजे इकडे खाली तुमचं इथं चेंज ऑफ कॅरेक्टर होऊ शकतं. येस, होऊ शकतं. इथे वरती काय झालं तुमच्याकडे बीओएस झालाय. ओके, कारण की ट्रेंड कंटिन्यू केला ना, इथे काय झालं तुमच्याकडे सीएचओसीएच. सीएचओसीएच. ओके, येस.
आणि परत वरती गेलं बघा, ही जी मुवमेंट आली ती अजून करेक्शन पण नाही म्हणू शकत तुम्ही, इम्पल्स पण नाही म्हणू शकत. इथून खाली पण जाऊ शकते आणि इथून वरती पण जाऊ शकते. वरती आणि पण असं. इथून जर वरती गेली तर ही मुवमेंट इम्पल्स येणार, ही मुवमेंट करेक्शन येणार. अगेन आणि तेच पुलबॅक आणि अगेन हम्म, आपण फाइंड आउट करू. हा म्हणजे थोडक्यात जर म्हणायला गेलं तर बीओएस किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर न येणारी करंट इम्पल्स मधील करंट व्हॅलिड पुलबॅक म्हणजे आयडीएम. ओके, येस. नोट डाऊन करून घ्या पाहिजे तर. बीओएस किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर. पण बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर आणण्यासाठी पहिल्यांदा मार्केटचं स्टार्टिंग पासून मॅपिंग करावं लागतं. आणि मोठ्या टाइम फ्रेमला ज्यावेळेला तुम्ही मॅपिंग करायला चालू करता त्यावेळेला समजतं तुम्हाला कुठून घ्यायचं ते. आता तुम्हाला हे दिसतं ना, मी मधून पण मॅपिंग करू शकतो. तुम्हाला येणार आहे मधून मॅपिंग करायला? अधून मधून मॅपिंग करता येणार आहे का तुम्हाला? नाही सर. नाही, मग ते 4 hour करायचं असतं ऍक्च्युअली मध्ये. ओके, हे सगळं डिलीट करतो आणि 4 hour दाखवतो तुम्हाला मी. हो का, हे सगळं डिलीट करतो आणि 4 hour दाखवतो. ओके, आता 4 hour मी पहिल्यांदा काय करणार, तर बघा इकडे मी काय करणार, प्रिव्हियस लो बघणार पहिल्यांदा. हा लोच्या खाली मार्केट गेले, हा लोच्या खाली मार्केट गेले ना, म्हणजे इथे बीओएस किंवा चेंज हो ऑफ सर. कॅरेक्टर किंवा बीओएस काही ना काहीतरी असणार आहे तिकडे, बरोबर ना? हो. हे बघा इकडे, आता मी काय करतो, इकडचा पुल बॅक मार्क करतो. इथला सिंगल कॅन्डल पुल बॅक आहे बघा, इथे दिसतो का? येस. हा, त्याला पुलबॅकला मी काय मार्क केलं, आयडीएम मार्क केलं. ओके, आयडीएम मार्क केलं. ओके, आता हीच गोष्ट तुम्हाला इंडिकेटरवर दाखवतो. बघा, मी जिथं आयडीएम मार्क केलं तिथं आयडीएम आलाय, हो आले. दिसतो का? दिसतो? हो सर दिसतोय. हा, म्हणजे इंडिकेटर तुम्हाला सोपं काम करून देतो फक्त. पण तुम्हाला ही गोष्ट पहिला समजायला पाहिजे. त्याच्यानंतर नवीन पुलबॅक आला बघा इथे. ह्या ब्लॅक कॅन्डलचा इने हाय खाल्ला आणि खाली गेलीत का, पुलबॅक आला. येस. आणि पुलबॅकला मार्केट टच झालं म्हणून खाली कन्फर्मेशन कसं झालंय, लोअर लोअर लो चालय, बरोबर ना? येस. हा, आता लोअर लो चालय, ठीक आहे. मग इकडे तुमच्याकडे बीओएस झालंय मागे. ओके, इकडे मागे तुमच्याकडे बीओएस झालाय आणि वरच्या इकडच्या बाजूला लोअर हाय आहे इकडे. ओके, म्हणजे ह्याच्यावरती जर मार्केट गेलं तर इथे काय होणार तुमच्याकडे, चेंज ऑफ कॅरेक्टर होणार, CHOCH. आणि ह्या लोअर लोच्या खाली मार्केट गेलं तर, हा जो लोअर लो आहे त्याच्या खाली जर मार्केट गेलं तर ट्रेंड कंटिन्यू. ट्रेंड कंटिन्यू. मग ट्रेंड कंटिन्यू करतोय याचा अर्थ काय झाला, बीओएस होणार. बीओएस होणार. हे का, काय झालं, बीओएस झाला का? नाही अजून. नाही झाला, बरोबर ना? बीओएस नाही झाला, मग इथून मार्केट खाली गेलं आणि आतमध्ये गेलं. ओके, आतमध्ये गेलं आणि आतमध्ये गेल्यानंतर ना इथे एंट्री घेऊ शकता तुम्ही बाय साईडला वरती जाण्यासाठी, त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर ना. पण इथे तुम्हाला कन्फर्मेशन दिलं नाही की मार्केट खाली जातं. ओके, बघा इकडे, हा लोअर लो तोडला मार्केटने, येस. बीओएस झाला बघा, बीओएस. पण बीओएस शिफ्ट झाला, का शिफ्ट झाला, कारण की हा लोअर लोच्या खाली ही कॅन्डल क्लोज झाली, ब्लॅक नाही झाली, बरोबर ना? नाही झाली सर. नाही झाली, म्हणून त्या कॅन्डलच्या खाली बीओएस शिफ्ट होणार, असा इथे बीओएस होणार तुमचं, कळलं? इथे असा तुमचा बीओएस होणार. ओके, आणि बीओएस जर झाला किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर झालं नंतर ना काय मार्क करायचं असतं तुम्हाला, व्हॅलिड पुल बॅक मार्क करायचं असतं, बरोबर ना? बघा इथे इथे या कॅन्डलचा इने हाय खाल्लाय, प्रेझेंट. हा, खाल्लाय, पुल बॅक आहे, येस. नाही, सिंगल कॅन्डल आहे ना, इनसाइड कॅन्डल आहे. इनसाइड कॅन्डल आहे, इनसाइड आहे. ओके, इनसाइड आहे, म्हणून इथं पुल बॅक मार्क केलंय काय, हो. त्या ते पुलबॅकला, indicator हा इंडिकेटर आहे तो. पुलबॅकला त्या जोपर्यंत टच होत नाही तोपर्यंत खाली लोअर लो येणार नाही. बघा आता, नाही आता काय झालं, पुलबॅक शिफ्ट झाला तुमचा वरचा तिकडचा, कारण की या प्रिव्हियस लोच्या खाली जाऊन क्लोज झालं ना मार्केट, येस. मग पुलबॅक शिफ्ट झाला. आणि इथे परत एक इनसाइड वाला आलाय बघा पुलबॅक, इथे या सगळ्या कॅन्डलचा हाय खाल्ला की नाही,
हा पण ह्या ब्लॅक हा. कॅन्डलच्या आतमध्ये आहे ना ती सगळ्या, हो ह्या ब्लॅक कॅन्डलच्या, म्हणून पुलबॅक इकडे येणार. कारण की ही ब्लॅक कॅन्डल आहे ती कुणाच्या आतमध्ये नाही आहे, सिक्युरिटी प्रमाणे. पुलबॅक इथे आला, परत पुलबॅक शिफ्ट झालं बघा. या कॅन्डलने इथं हाय काढला, प्रिव्हियस लोच्या खाली जाऊन क्लोज झालं. परत ही कॅन्डल जर क्लोज झाली तर इथे येणार पुलबॅक तुमचा इथे बघा. एकच मिनिट, पुलबॅक नाही, हा ती इनसाइड कॅन्डल आहे. ओके, इथं ही ब्लॅक कॅन्डल आहे ना, तिच्या आतमध्ये येते म्हणून खाली त्याच्या जाणार. आतमध्ये. ओके, म्हणून तिथेच पुलबॅक आहे. पुलबॅकला टच झालं मार्केट, हो चला. झालं. लोअर लो मिळालं का तुम्हाला? जवळचं कन्फर्मेशन मिळालं. लोअर लोचं कन्फर्मेशन मिळालं. मग लोअर लोचं कन्फर्मेशन मिळालं तर ह्याच्या खाली जर क्लोजिंग देत असेल तर काय होणार इथे तयार तुम्हाला? लोअर आहे ते वरती. लोअर हाय पण होणार आणि बीओएस पण होणार. ओके, आणि चेंज ऑफ कॅरेक्टर कुठे होणार आहे तुमचं? बघा इथे चेंज ऑफ कॅरेक्टर इथे शिफ्ट होणार आहे तुमचं. येस. बघा इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, चेंज ऑफ कॅरेक्टर पण झालं आणि पुलबॅक पण होतं बघा तिकडे. बघा इथे हा जो ब्लॅक कॅन्डल आहे तिचा हिने लो खाल्लाय आणि वरती जाऊन क्लोज झाले, मग इथंच पुलबॅक होतं. म्हणून इथे कन्फर्म कसं चाललं कन्फर्मेशन तुमच्याकडे? हायर राहायचं. हायर आहे चाललं. ओके, हायर आहे कन्फर्मेशन आलं. म्हणजे इथे इम्पल्स आणि करेक्शन कशा व्हावं लागलेत बघा. इकडं वर्ण आले तर ही कोणती मोमेंट आहे? इम्पल्स. ही कोणती आहे? करेक्शन. ही कोणती आहे? इम्पल्स. इम्पल्स. आणि हे सगळं आहे ते काय? इनसाइड आहे बघा, इथनं इथपर्यंत इम्पल्स आहे. या बॉटम पासून इथं आहे पर्यंत इम्पल्स आहे. हे सगळं ते इनसाइड मोमेंट आहे, इनसाइड. ओके, अगर इतना बेसिक कळलं? ट्रेंड कोणता चालू झाला तुमचा? ट्रेंड कोणता चालू झाला? अपवाला. अपवाला. अप ट्रेंड चालू झालं ना, मग इथून मार्केट खालून वरतीपर्यंत गेलंय, खालून वरतीपर्यंत गेलंय ना, बरोबर आहे. खालून वरतीपर्यंत गेले आणि वरनं मार्केट कुठे येणार? डिस्काउंट मध्ये येणार, डिस्काउंट मध्ये. आणि डिस्काउंट मधून मार्केट कुठे जाणार? परत थोडंसं वरती जाऊ शकतं. मग त्यावेळेला तुम्ही डिस्काउंट मध्ये ट्रेड घेऊ शकता, लक्षात घ्या. त्यावेळेला डिस्काउंट मध्ये. ओके, त्यावेळेला डिस्काउंट मध्ये जे काही पीओआय असतील ते पीओआय मार्क करायचे, त्या पीओआय मधनं मार्केट वरती जातं परत. तिथे कन्फर्मेशन घ्यायचं. दिसतात पीओआय? ह्या पीओआय मध्ये आल्यानंतर बाईंग करायचं आणि त्याच्यानंतर कन्फर्मेशन घेतलं की ते वरती जातं. ओके. हो काय, तर ह्या पीओआय मध्ये आलं, इथे कन्फर्मेशन मिळाले आणि वरच्या साईडला आता वरती जात का नाही आहे? कन्सोल्ड का करायला लागले? कारण की वरती काय आहे इथे? एफव्हीजी आहे म्हणून. मग वरती एफव्हीजी जर असेल तर मग मार्केट काय करणार? ह्या बॉटमची लिक्विडिटी परत खाणार आणि मग वरती जाणार. ओके, आता इथे बायस कोणता मॅच झाला तुमचा कृपा मॅडम? बुलिश वाला. प्रिव्हियस कॅन्डलचा हाय स्वीप केलाय, मग नेक्स्ट कॅन्डल कोणत्या कलरची येणार आहे? ब्लॅक येणार सर. ब्लॅक येणार, कारण की त्याला लिक्विडिटी दिसायला लागल्या. मग पुढच्या कॅन्डल कुठल्या येणार आहेत? ब्लॅक येणार आहेत, बरोबर ना? युएसडी कॅड. मग ही काय असणार तुम्हाला? ही तुमच्याकडे ड्रॉ ऑन लिक्विडिटी असणार, म्हणजे डीओएल. ओके, लिक्विडिटी इथं पडली म्हणून तिला मी ड्रॉ करून ठेवली. ओके, आता ही कॅन्डल, ह्या कॅन्डलचा हाय स्वीप करून आतमध्ये क्लोज होणार आहे आजच्या दिवसात, बरोबर ना? उद्याच्या कॅन्डलचा कलर कोणता येणार? ब्लॅक. ब्लॅक येणार. ओके, उद्याच्या कॅन्डलला ट्रेड कसं मारायचं तुम्हाला सांगतो. इकडे इथून या कॅन्डलला फिबोनाची लावायची अशी. एक मिनिट सर, एकच मिनिट सर, ते ड्रॉन लिक्विडिटी परत एकदा रिपीट होईल का? हे बघा, ड्रॉ ऑन लिक्विडिटी. बघा इथे वरती फेअरवेल गॅप आहे. येस. मग ह्या फेअरवेल गॅपला तोडायचं असेल तर मार्केटला कंट्रोल करायला लागणार. येस. बरोबर का? मग कंट्रोल करताना तुम्हाला बुलिश मोमेंटम दिसते इथे.
नाही, बेरिश मोमेंटम नाही, बुलिश बेरिश आहे बेरिश आहे. मग बेरिश आहे तर बेरिश का व्हायला लागले? कारण की तिला ही लिक्विडिटी काय दिसायला लागले, ओके. म्हणून ही ड्रॉ ऑन लिक्विडिटी. ड्रॉ ऑन लिक्विडिटी कळलं. कारण की ह्या कॅन्डलचा हिने हाय खाल्लाय तर नेक्स्ट कॅन्डल कोणती होणार आहे? ब्लॅक होणार आहे. ब्लॅक होणार आहे. मग ही ब्लॅक अशी जर समजा झाली तर इथून इथेपर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागतो? नाही लागत ना, जवळच आलं ना, नाही लागत. हो, जवळ जाणार. मग इथे ज्यावेळेला ही लिक्विडिटी खाईल त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल येतील. ग्रीन कॅन्डल येणार. बरोबर आहे. हा, आता ही Yes. आजच्या दिवसात जी कॅन्डल क्लोज झाली तर हिला काय लावायची? फिबोनाची लावायची. ओके. फिबोनाची लावलं, त्याच्यानंतर डेलीवरनं 4 आवरला गेलो आणि डेलीवरनं 4 आवरला गेलो. इथे वरती कन्सोल्टेशन झालंय, इथे 1 आवरला आलो. 1 आवरला ना? हा, डेलीवर 1 आवरला जायचं असतं पण 4 आवरला गेलो, वरती कन्सोल्टेशन झालंय. मग साधारण या फेअरली गॅप मध्ये आल्यानंतर तुमचा एक सेलचा ट्रेड चालू होईल उद्या. ओके. आणि त्याचं टार्गेट काय असेल? हा लो असेल त्याचा टार्गेट. ओके. नाहीतर डायरेक्ट काय? डायरेक्ट ट्रेड. ओके, अशा पद्धतीने. कोण आहे हा? USD कॅड आहे. कळालं? हे स्ट्रक्चर मॅपिंग करता प्रोबॅबिलिटीज काय आहेत त्या चेक करायच्या असतात आणि त्या प्रोबॅबिलिटीज ज्यावेळेला तुम्हाला समजतील त्यावेळेला तुम्हाला ट्रेडचं डायरेक्शन समजतं काय आहे ते. ओके, आणि त्यावेळेला तुम्ही ट्रेड करू शकता. कारण की इथे बघा, इथे हा तुमच्याकडं कोणता? लोअर हाय आहे आणि हा काय आहे? लोअर लो आहे. ट्रेंड कोणता आहे? डाऊन आहे ना, बरोबर ना. मग डाऊन आहे, मग मार्केट डाऊनला चाललंय ना. मग डाऊनला चाललंय म्हटल्यावर साधारण त्याला ही लिक्विडिटी तर पाहिजे आहे, बरोबर ना. ती लिक्विडिटी पाहिजे आहे. आणि मी मगाशी तुम्हाला लिक्विडिटीची म्हटलो ती कोणतीही आहे, मग त्याच्यापासून ती काही दूर नाही आहे, जवळच आहे. हे बघा, त्याच्यापासून ती जवळच आहे आणि ह्या सगळ्या कॅन्डलच्या खाली लिक्विडिटी पडलेली आहे, ती उचलतील ही. ओके, जिथं फेरवली का मी 1 आवरला दाखवला तिकडून सेलिंग होईल उद्या, म्हणजे जर वरती गेलं तर मार्केट, नाही तर डायरेक्ट सेलिंग. स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं कळालं का? लिक्विडिटी बेसिस ट्रेड आहे सर. स्ट्रक्चर मॅपिंग करायचं कळालं का सर्वांना? स्ट्रक्चर मॅपिंगचे फायदे भरपूर होतात, एकदा शिकल्यानंतर समजेल तुम्हाला पुढे जसं जाईल तसं. ओके, भरपूर लोक कॉम्प्लिकेटेड आहेत, इकडे कमेंट करू शकत नाहीत ते, कारण की त्यांना लाज वाटते, त्यामुळं कमेंट नाही करू शकणार ते. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण ह्या स्ट्रक्चर मॅपिंगचा फायदा होतो, लक्षात घ्या. ओके, गोल्ड साठी तुम्हाला मी एकदा दाखवतो. गोल्ड साठी मी आता समजा ओके, ते कृपा मॅडम काय स्ट्रक्चर दाखवते तुम्हाला? सर ट्रेंड दाखवत आहे. अप ट्रेंड आहे, हा बरोबर ना. हा, अप ट्रेंड आहे आणि इथे एक पुलबॅक मार्क केला बघा इंडिकेटरने, आणि इथे हायर लो मार्किंग केलं इंडिकेटरने, बरोबर ना. येस. पण आपल्या रूल मध्ये नाही बसत ते, दाखवतो का रूल मध्ये बसत नाही. आपल्या रूल मध्ये का बसत नाही ते दाखवतो. कारण की का ह्या ब्लॅक कॅन्डलने प्रिव्हियस कॅन्डलचा काय केलंय? लोच्या खाली गेले आणि लो स्वीप केलाय, पण या हायच्या वरती क्लोज झालंय का मार्केट? नाही. मग इथे आयडीएम तयार होईल का? नाही. वर ऍज पर रूल, म्हणजे आपल्या रूल प्रमाणे नाही होणार. आपल्या रूल प्रमाणे कुठं आयडीएम तयार होणार? इथे तयार होणार, डाऊनला इथे. हा इथे, आणि त्याच्यानंतर ना ह्या आयडीएमला टच नाही मार्केट केलं म्हणून कुठं तयार झाला? इथे तयार झाला. येस, बरोबर ना. मग हे जे हायर आहे आणि हायर लो आहेत ते काय आहेत? चुकीचे आहेत, बरोबर ना. म्हणून मी तुम्हाला इंडिकेटरवर विश्वास ठेवायचे नाही, स्वतःच्या नॉलेजवर विश्वास ठेवायचा. ओके, आता बघा, या बॉटम पासून मार्केट हायला गेलाय. हायला गेलंय. मी जरासं मोठ्या टाइम फ्रेमला जातो फक्त.
हायला गेलाय हो. गेलंय बरोबर. आता बघा इथून फिबोनाची लावतो. ही कॅन्डलला फिबोनाची लावली, दुसरी 50 ला आली नाही, कुठलीच 50 ला आली नाही. आली 50 ला कुठली नाही. नाही बघा इथे आले 50 ला मार्केट नाही सर. नाही. मग इथून मार्केट वरती चाललंय ना वरती कन्सोल वरती चाललंय ना. 50 ला तर आलं नाही पण वरती चाललंय बरोबर ना. चाललंय का चाललंय कळालं तुम्हाला. कारण की लॉट्स ऑफ लिक्विडिटी पार्टी नाही लॉट्स ऑफ लिक्विडिटी नाही, कारण की इथे कुठे आहे सर. इंड्युसमेंट क्रिएट करायचे त्यांना. इंड्युसमेंट म्हणजे इंजिनियर लिक्विडिटी क्रिएट करायला लागतात. कारण की मार्केट कुठून जाणार आहे, डिस्काउंट मधून जाणार ना वरती. म्हणजे कन्सोल्ड होते का सर तिथं. हा इंजिनियर लिक्विडिटी तयार करतात. म्हणजे ज्या लोकांना दिवसाला ट्रेडिंग करायला शांत बसवत नाही, ते रोज रोज ट्रेडिंग करतात, त्यांच्यासाठी हा भाग आहे. आणि त्याच्यानंतरचे कॅन्डल बरोबर कशा करतात बघा. त्यांना गेलेत का एसएल गेले ना. गेलेत. आणि जो एसएमसी आयसीटी वाला जो ट्रेडर असतो तो या फेअर गॅप मध्ये बसतो. बरोबर. परत इंड्यूस केलं बघा, परत वरती गेलं का. गेला. परत दिवसाला ट्रेड करणारे लोक काय झाले, परत आतमध्ये आले. आणि परत आतमध्ये आल्यानंतर मार्केट केवढं फास्ट खाली जाते बघा. गेलं का. याच चुका होत होत्या आधी आमच्या. आणि आता फेअर गॅप मध्ये गेलं का. हो गेले सर. बायस कोणता मॅच झालाय. स्वाईप लो स्वीप झालाय. लो स्वीप. नेक्स्ट कॅन्डल कोणती येणार. ग्रीन येणार. आल्या का. येस. ट्रेड इथं बॉटमला घेतलाय, लक्षात घ्या. मी ट्रेड बॉटमला घेतलाय. कसा घेतला तो पण दाखवतो. ट्रेड बॉटमला घेतला तो कसा घेतला तो पण दाखवतो. बघा इथे हा तुमचं काय आहे, बायस मॅच झालाय. कोणता बायस आहे हा. लिक्विडिटी स्वीप. पुढची कॅन्डल कोणती तयार होणार आहे. ग्रीन. या कॅन्डलला काय लावले, फिबोनाची लावले. या कॅन्डलला फिब लावले. ओके. आणि बाकीचं सगळं डिलीट केलं. तुम्हाला माहिती आहे पुढची कॅन्डल ग्रीन होणार आहे. डे वरून 1 आवरला गेलो. आणि डे वरून 1 आवरला गेलो. आणि 1 आवरला गेल्यानंतर ना मला माहिती आहे की मार्केट कुठे येणार आहे, इथे येणार आहे. आणि ऍज पर फिबोनाची रेशिओ ऑप्टिमल ट्रेड एंट्रीला येणार आहे. ओटीईला ऑप्टिकल. ह्या काळ्या रेषा दिसतात का. हा ह्या काळ्या रेषातून मार्केट वरती जाणार आहे. आणि ह्याचं लॉजिक पण तुम्हाला मिळेल पुढं. गेलं का वरती. आता चुकून पण त्याने खाली यायचं नाही, त्याने. ट्रेड कुठे मिळाला, इथे मिळाला. ओटीई मध्ये मिळाला. क्लोज केलं, सगळं क्लोज केलं. फक्त रेड एरिया ठेवतो. ट्रेड इथे घेतला ना तुम्ही या रेड एरियापाशी. परत डेलीला गेलो. इथे कंडिशन काय मॅच झाली होती, लो स्वीप. ब्लॅक कॅन्डलच्या बॉटमला ट्रेड घेतलाय का. हो सर. बरोबर ना. तिथून पुढे ही जरी नेक्स्ट कॅन्डल जरी ब्लॅक जरी झाली असेल तरी काय फरक पडला का तुम्हाला. पुढे कुठे गेले मार्केट. अपला गेलाय. बरोबर ना, अपला गेलाय. आता बघा मार्केटने लॉट्स ऑफ लिक्विडिटी खाल्ले. या सगळ्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ले का. हो खाल्ले ना सर. खाल्ले. मग एवढ्या सगळ्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ले म्हणजे मार्केट टार्गेट काय करणार, हा हाय करणार. मग त्या हायला टार्गेट करण्यासाठी मार्केटला परत हा फेअर गॅप मिळाला. आणि परत एंट्री तुमची या फेअर गॅप मध्ये बायची येणार. आणि या हाय पर्यंत तुमचं टार्गेट असणार. केलं का टार्गेट. ह्याला बायस प्रेडिक्शन म्हणतात. बरोबर ना. आता बघा ह्या कॅन्डलचा हाय खाऊन ही आतमध्ये क्लोज झाली का. लिक्विडिटी ह्या कॅन्डलच्या वरची पण घेतली आणि ह्या कॅन्डलच्या वरची पण घेतली. मग पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता होणार आहे. पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता होणार आहे. व्हायला लागल्यात का. समजतंय. इथे समजतंय. समजायला लागलंय सर. मार्किंग करताना खूप काही होते, खूप कन्फ्युजन होतंय सर.
तर ते जे 1 आवरला गेला तिथे एमएसएस वगैरे हे सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत ना. त्यानंतरच पहिल्यांदा बायस प्रेडिक्ट करायची का कॅन्डल पुढची तुम्ही म्हणणार तशी यायला लागली की मी तुम्हाला ट्रेड कसा घ्यायचा दाखवतो. ओके खूप प्रॅक्टिसची गरज आहे कृपा मॅम. खूप गडबड आहे. होईल ते नंतर ना. पहिल्यांदा बाकीच्या गोष्टी मास्टर करून घ्या. कुठून काय करणार मार्केट हे आपल्याला समजतं अगोदर आणि त्यातनं आपण प्रॉफिट करू शकतो. ओके हो सर. तुमची कम्युनिटी पहिल्यांदा स्ट्रॉंग करा. येस सर. कम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी आम्ही स्टडी करतोय आता ऍक्च्युअली मध्ये. स्टडी करायचं राहून दे. ज्या काय कन्सेप्ट तुम्ही स्टडी करताय त्याच्यामध्ये इथे भरपूर आहे. ते बघा इकडे सीमा मॅम आहेत, रितिका मॅम आहेत आणि इकडे कोण आहेत, तुम्ही आहात कृपा मॅम, जयश्री मॅडम आहेत, परत अश्विनी मॅडम आहेत, परत आणि शिल्पा मॅडम पण असतील. हा शिल्पा मॅडम पण आहेत. मी आणि कृपा मॅम चालू केले आता बघूया. बाकी कम्युनिटी स्ट्रॉंग करा. प्रेडिक्ट करता येतं मार्केटला. बरोबर ना. स्ट्रक्चर मॅपिंग समजलंय सर्वांना. नवीन स्टुडंट दीपक सरजी, स्ट्रक्चर मॅप कसं करायचं समजलं का? हो सर, बऱ्यापैकी समजा लागलंय, पण थोडं प्रॅक्टिस माझं कमी पडतंय, त्यामुळे जरासं ज्यावेळी मी बसतोय बघायला त्यावेळी कन्फ्युज होतोय एकदम. व्हिडिओ बघून पहिल्यांदा हे करायचं. काहीच नाहीये स्ट्रक्चर मॅपिंग, काहीच नाही. कारण स्ट्रक्चर मॅपिंग अप ट्रेंड मध्ये हायर हाय कन्फर्मेशन द्यायला लागलाय आणि लोअर डाऊन ट्रेंड मध्ये लोअर लो, एवढंच आहे. एवढंच आहे. पण मी बुक ओपन केल्यानंतर प्रॉपर समजते, पण बुक नसेल तर थोडं कन्फ्युज होते. प्रॅक्टिस करावं लागेल कारण की नवीन स्टुडंटला थोडंसं अवघड जात आहे. हो सर. फक्त काय करायचं, तुम्हाला कोणती ना कोणती तरी एक स्ट्रॅटेजी घेऊन पुढेपर्यंत जायचंय. बरोबर. हा, त्या स्ट्रॅटेजी तुम्हाला जर प्रॉपर समजले किंवा पीओआय जेवढे आपले काय आहेत ते सगळे जर तुम्ही मास्टर केले तर स्ट्रॅटेजी कोणती ना कोणती तर तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. फक्त जरासा स्ट्रगल पिरियड काढा, इथनं पुढं होईल ते सगळं. हो सर, चालेल सर. हा, एकच स्ट्रॅटेजी घेऊन बसायचं, प्रॉफिट हा 100% होईल. हो सर, 100%. कारण की मार्केटमध्ये ठराविक जागा असतात, त्या जागेलाच ती कॅन्डल प्ले करायची असते आणि ती कॅन्डल प्ले केल्यानंतर ना नेक्स्ट कॅन्डल ही त्या तुम्ही म्हणणार त्या कलरची येते, लक्षात घ्या. हो सर, बरोबर. हा, मग ह्या ठराविक जागा असतात त्या प्ले करण्यासाठी त्या जागा तर पहिल्यांदा ओळखायला पाहिजे ना तुम्हाला. हो सर. त्याच्यासाठी. ओके. हो सर. सर इकडे डाऊट होता, जी 6वी कॅन्डल आहे ना लास्टून, तर ती एफव्हीजी मध्ये होती आणि ती वरची लिक्विडिटी पण स्वीप केली, आली का नाही मार्केटमध्ये? कुठली म्हणताय 6वी कॅन्डल? लास्टून 6वी, लास्ट राईट साईडला. ह्या 3 झाल्या आणि या 3 झाल्या. हो, ती 6वी. ही हा, त्यात एफव्हीजी पण आहे बघा लेफ्ट साईडला, तर ते स्वीप पण केलं आधीच. हा होतो. हा, म्हणजे स्वीप पण केलंय तिने आधीची कॅन्डल, पण ते खाली का नाही गेलं म्हणजे? हा, ओके, ठीक आहे. ते खाली का गेलं नाही म्हणजे तुम्हाला तुमचं असं म्हणणं होतं की ह्या कॅन्डलचा हाय स्वीप केल्यानंतर ना ही कॅन्डल ब्लॅक यायला पाहिजे होती, पण मार्केट वरती गेलं, बरोबर ना? बरोबर, तो वरती गेलं, बरोबर. हा त्रिकोण माहिती आहे तुम्हाला? हा त्रिकोण कोणता आहे माहिती आहे तुम्हाला? नाही माहित, बरोबर ना? नाही माहित, बरोबर. इथं तुम्ही डेलीवर बघायला लागलाय, डेलीवर बघायला म्हणजे ह्या त्रिकोणाचाच फक्त विचार केला तुम्ही. या त्रिकोणाचा विचार केलाय का? नाही केला. आता त्या त्रिकोणाचा विचार दाखवतो तुम्हाला मी. या डेलीवरनं मी विकलीवर गेलो, बरोबर. विकलीवर ही ग्रीन कॅन्डल दिसते का तुम्हाला? या ग्रीन कॅन्डलनं खालच्या किती कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ल्या? 2-3 कॅन्डलची. 3 कॅन्डलची खाल्ल्या. ही आणि 3 कॅन्डलची लिक्विडिटी खाऊन ही ग्रीन कॅन्डल आतमध्ये क्लोज झाली का? हो. मग पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता येणार आहे? ग्रीन येणार आहे. मग वरती जाणार का मार्केट खाली जाणार? वरती. मग हा तुमचा फेअर गॅप आहे, तो काय होणार मग? चालणार? फेल होणार. म्हणून ह्याला काय म्हणतात? फ्रॅक्टल मोड म्हणतात. हे शिकायला यायला लागते, लक्षात घ्या. कळलं का? पुढची कॅन्डल ग्रीन होणार होती, बरोबर ना? समजलं का? ह्याला फ्रॅक्टल मोड म्हणतात आणि त्या फ्रॅक्टल मोड नुसारच विचार करायचा असतो. हे एवढं सोपं नाही आहे, तुम्हाला माहित नसेल तर एवढंही सोपं नाही आहे, बरोबर ना? ते पण आहे, बरोबर. सांगून कॅन्डल करणं एवढं सोपं नाही आहे, त्याच्यासाठी स्टडी आहे. पण तो स्टडी आम्ही चांगल्या पद्धतीने शिकवतो. ओके.
तेच तुम्हाला सांगितलं, प्रत्येक कॅन्डलने हाय स्वीप किंवा लो स्वीप केला म्हणून मार्केट तुम्हाला नेक्स्ट कॅन्डलचं प्रेडिक्शन देत नाही. त्याच्यासाठी ठराविक जागा असतात. जावं लागतं का? हा, त्याच्यासाठी एक लेवलला वरती जाणं पण महत्वाचं नसतं, लक्षात घ्या. त्याच्यासाठी ठराविक जागा असतात. त्या जागा कशा फाइंड करायच्या हे महत्वाचं असतं, बरोबर ना. पूर्वी लोक सपोर्ट आणि रेजिस्टन्सला ट्रेड करत होते. होय. मग त्यावेळेला तिकडं सपोर्ट आणि रेजिस्टन्स वरून मार्केट जायचं ना वरती खाली. आता का जात नाही मग? त्याला पूर्वी त्या जागा होत्या जिथं तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करायचे, त्या जागा होत्या, बरोबर ना. आता मार्केट मेकरला ते कळून चुकले की तिथं लिक्विडिटी असते. मग मार्केट मेकर काय करतात, तुम्ही जो विचार करतात त्याचा उलटा विचार करतात ते. बरोबर. असं आहे, लक्षात घ्या. ते वरचा टाइम फ्रेम पण महत्वाचा नाही, तिथे काय ऑब्झर्वेशन करायचं हे महत्वाचं आहे. बाकी आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये कोणाला काय अडचण आहे? या स्ट्रक्चर मॅपिंग मधून भरपूर काय काय तुम्ही शिकू शकता, लक्षात घ्या. जो स्ट्रक्चर मॅपिंग आहे त्यातनं प्रॉपर तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो आणि ट्रेंड कोणता आहे तो समजू शकतो. बघा, इथून मार्केट इथपर्यंत गेलं, हा हाय आणि हा लो, ही काय आहे तुमची डिलिंग रेंज आहे. डिलिंग रेंज म्हणजे डील करण्यासाठी ही एक रेंज दिली मार्केटने, आणि ती डिलिंग रेंजच्या जोपर्यंत मार्केट डिस्काउंट मध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही बाईंग करू नाही शकत, बरोबर ना. हे बघा, हा वरचा एरिया आहे तो प्रीमियम एरिया आहे, हा एरिया खालचा एरिया आहे तो डिस्काउंट एरिया आहे. ओके, प्रीमियम एरियामध्ये किमती महाग असतात आणि डिस्काउंट एरियामध्ये किमती स्वस्त असतात. मग तुम्ही मला सांगा, स्वस्त किमतीला खरेदी करायचं का महाग किमतीला? स्वस्त किमतीला खरेदी. स्वस्त किमतीला. मग इथनं ज्यावेळेला मार्केट वरती जात होतं त्यावेळेला लोकांना फसवत होतं का नव्हतं? फसवत होतं ना. प्रॉफिट जास्त झाला का इकडनं वरती जाताना? नाही झाला. पण इथे ज्यावेळेला डिस्काउंट मध्ये मार्केट आलं त्याच्यानंतर कुठे गेले बघा, प्रॉफिट जास्त झाला. बघा केवढा मोठा प्रॉफिट झालाय ना. म्हणून मार्केटचा सगळ्या बाजूने विचार करायला पाहिजे, लक्षात घ्या, तरच तुम्हाला मार्केट प्रॉफिट मध्ये आणू शकतं. ओके, कालच्या लेक्चर मध्येच तुम्हाला मी सांगितलं होतं गोल्ड कन्सोल्ड करणार किंवा खाली जाणार. काय करायला लागलंय? सांगितलेलं ना कन्सोल्ड करणार. हो सर, सांगितलं होतं. बघा, कन्सोल्ड करायला लागले का? 8-8 तासाचे तीन कॅन्डल कन्सोल्ड करणार म्हणून सांगितले मी. 8-8 तासाच्या. बघा, कॅन्डलच्या बाहेर कोण गेले का? नाही गेले. लक्षात घ्या, हे महत्वाचं असतं तुमच्याकडे. बाकी सेशन मध्ये कोणाला काही अडचण असेल तर विचारा, कोणाचे काय प्रॉब्लेम्स असतील तर विचारा, कारण की ह्या गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड आहेत. सर, निफ्टी मंथलीच्या पीओआय मध्ये आली, जरा बघा. निफ्टी मंथलीच्या पीओआय मध्ये बाईंगला बसणार तुम्ही? निफ्टी एकच मिनिट थांबा. मंथलीचा पीओआय कोणता पीओआय मार्क केलाय मंथलीचा? कोणता पीओआय मार्क केलाय? तो सर आता ब्लॅक कॅन्डल केली बघा. हा, तोच. मंथलीच्या पीओआय मध्ये आले, डेलीचा एमएसएस पाहिजे. एमएसएस होऊ शकतो बघा, होऊ शकतो का एमएसएस? नाही होणार एमएसएस. एमएसएस नाही होणार. एमएसएस नाही होणार बघा, आणि खाली जाणार. ह्या कॅन्डलचा हिने हाय खाल्लाय का? या 3 कॅन्डलचा हाय खाल्लाय का या कॅन्डलने? स्वीप केली. हो, स्वीप केलंय. मग आता नेक्स्ट टार्गेट काय? लो, ड्रॉ ऑन लिक्विडिटी. ओके, नेक्स्ट कॅन्डल. आता डेलीवरनं मी 4 आवरला आलो, 4 आवरनं मी 1 आवरला आलो, आणि 1 आवरला आल्यानंतर ना उद्या मार्केट बघा, उद्या
उद्या साधारण मला वाटतंय मार्केट ही ग्रीन कॅन्डल आहे ना, ही ग्रीन कॅन्डल, ही जी ग्रीन कॅन्डल आहे ह्या ग्रीन कॅन्डलला टॅप करेल अशी आणि इथनं डायरेक्ट खाली. कोण आहे ते ओएफ आहे ना सर ते. निफ्टी 50. एकच मिनिट मी प्रिडिक्शन जरा चेक करतो, फक्त बायस चेक करतो. आणि मार्केट या फेअरवेल गॅप मध्ये येऊ शकतो. या इकडे फेअरवेल गॅप आहे बघा, तो पण मंथलीच आहे. तो पण मंथलीचा, म्हणजे ही जर लिक्विडिटी फेल झाली तर डायरेक्ट इथे पण जाऊ शकतो. बोला आणखी काय प्रॉब्लेम असतील तर. सर मग आता पोर्टफोलिओ होल्ड केला पाहिजे की काढले पाहिजे शेअर्स, जर निफ्टी खाली पडणार असेल तर? निफ्टी खाली पडणार असेल तर ठीक आहे, जास्त पडणार नाही, पण ज्यावेळेला पण तुम्ही इथं टॉपला गेला होता ना, टॉपला इथेच तो काढायला लागतं. आता त्याच्याप्रमाणे जर बघितलं तर साधारण तिकडे आहे, अजून ठीक आहे. पण कसं थोडंफार वरतीच आहे ना, अजून खाली यायचे चान्सेस. हा म्हणजे इतकं खाली जाणार नाही आहे, हा फेअरवेल गॅप आणि ही जवळच आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणजे किती आहे आता मार्केट तुमचं 24,400 ला आहे आणि 24,000 पर्यंत जाईल. 500 पॉईंट न खाली गेल्यावर तुमचे पोर्टफोलिओ काय मोठे लॉस मध्ये नाही जात. तेवढे नाही होणार, पण अजून खाली खूप लिक्विडिटी आहे ना. हा जो फेअरवेल गॅप आहे ना, हा जो फेअरवेल गॅप हा मंथलीचा, ह्याच्या खाली जर ब्लॅक कॅन्डल जर क्लोज झाली तर इथं जाणार, लक्षात घ्या. मग त्यावेळेला तुम्हाला पोर्टफोलिओ काढायलाच पाहिजे. बरोबर. ब्लॅक कॅन्डल ह्याच्या खाली जर क्लोज झाली तर आणि वरती जर फेअरवेल गॅप क्रिएट झाला तर. ओके, ओके, कन्सेप्ट समजला तुम्हाला? हो सर. ओके, ठीक आहे. उद्यासाठी तुमच्याकडे एक आणखी बेस्ट कन्सेप्ट असेल, एक स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकवतो, सीआरटी म्हणून. ओके, सीआरटी स्ट्रॅटेजी कशी प्ले केली जाते, काय केली जाते. ओके, उद्याच्या सेशनला. ओके, आणि आपल्या क्लासमध्ये ऍडव्हान्स बॅचची जी फी आहे ती 15,000 रुपये, लक्षात घ्या. इथे स्टुडंट विचारत आहेत, 15,000 रुपये फी आहे आणि 15,000 मध्ये आम्ही लाईफ टाईम ऍक्सेस देतो, व्हिडिओ रेकॉर्डिंग देतो, प्लस हँड टू हँड गायडन्स देतो आणि प्रत्येक बॅचला तुम्हाला रिपीट बसता येतं आणि यातूनच स्टुडंट घडतो, लक्षात घ्या. बाकी अदरवाईज जे तुम्ही अदर क्लासेस जर बघितलात तर तुम्हाला 1 महिन्यापुरतं सगळं मर्यादित असतं, तिथून पुढे कोणीही सपोर्ट करत नाही. पण तसं नाही आहे आमच्याकडे, तसं नाही. आपल्याला प्रत्येक तुम्हाला रिपीटर बॅच मिळू शकते, रेकॉर्डिंग सेशन मिळू शकतात. काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला मेसेजमधून रिप्लाय येतो किंवा हँड टू हँड गायडन्स पण असतो एनएडिस्कवर. ओके, पण तुम्हाला सगळ्या गोष्टी पहिल्यांदा यावे लागतात, कारण की इथे बघितलं तर आमचे भरपूर असे स्टुडंट आहेत की त्यांचे कन्सेप्ट आता क्लिअर व्हायला लागलेत, नवीन आहेत ते. ओके, बघू शकतो तुम्ही इकडे आमचे जुने स्टुडंट कन्सेप्ट ज्यांच्या क्लिअर व्हायला लागल्यात रिपीटर बॅचमुळे. आमच्या कम्युनिटीचा तुम्हाला फायदा होत आहे, वाटतं का तुम्हाला? खूप हेल्प होते सर. ओके, किती जण आहेत? भरपूर असे, भरपूर असे. आणि मार्केटचा ऍक्च्युअल मध्ये कम्युनिटीमध्ये असल्यामुळं, एक मोठी कम्युनिटी असल्यामुळे मार्केटचा व्ह्यू समजून येतो तुम्हाला. त्यामुळे तुमचा जो लॉस आहे ना, तो लॉस थोडा थांबतो, लक्षात घ्या. मार्केटला लॉस द्यायचा नाही आपल्याला, प्रॉफिटमध्ये जायचं आहे, लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला एक चांगली स्ट्रॅटेजी शिकवतो, सीआरटी. ओके सर, एक डाऊट होता, ते ड्रॉन लिक्विडिटी एकदा रिपीट करू शकाल? ड्रॉन लिक्विडिटी काय असते तुम्हाला सांगतो, 1 मिनिट. हो का, इकडे ही कॅन्डल आहे. येस. ओके, ही कॅन्डल आहे आणि ह्या कॅन्डलचा मी काय मार्क केलाय, लो मार्क केलाय, समजा लो मार्क केलाय. आणि नेक्स्ट वाली जी कॅन्डल आहे ती इकडे त्याचा लो खाऊन आतमध्ये क्लोज झाले. ओके, आतमध्ये क्लोज झाले. ओके, मग
मार्केट इकडून इथं आलं आणि इथून इथं गेलं आणि इथून खाली गेलेलं आणि इथून कुठं जाणार आहे, वरती जाणार आहे. कारण की नेक्स्ट कॅन्डलचं प्रेडिक्शन काय आहे, ग्रीन. ग्रीनचं आहे. मग ग्रीनचं आहे तर मग मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं, या हाय पर्यंत जाऊ शकतं. येस. मग ह्या हाय पर्यंत जाऊ शकतं, याचाच अर्थ काय, ही काय तुमच्यासाठी ड्रॉ ऑन लिक्विडिटी आहे. म्हणजे मार्केट इथपर्यंत जाणार. बरोबर ना? हो. दाखवतो थांबा तुम्हाला 1 मिनिट, चॅटवर दाखवतो. ड्रॉ ऑन लिक्विडिटी कशी मार्किंग करायची असं दाखवतो तुम्हाला मी. 1च मिनिट. हे काय ते वरून मार्केट आले एवढ्या खाली. हो सर. आता इथून वरती जाण्याची गॅरंटी कोण द्यायला लागलाय, कोण द्यायला लागलाय? इथून मी इथपर्यंत मार्किंग केलं आणि डेलीवरून मी कुठे गेलो, विकलीवर गेलो आणि विकलीवर गेल्यानंतर ना पाठीमागच्या बाजूला मला फेअर व्हॅल्यू गॅप दिसला किंवा मंथलीला दिसला. का मंथलीला नाही आहे, विकलीला आहे. ओके, विकलीला आहे. हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. मग हा फेअर व्हॅल्यू गॅप गॅरंटी द्यायला लागला ना मार्केट वरती जाणार. बरोबर का? हा फेअर व्हॅल्यू गॅप. मग मी डेलीवर आलो परत. ओके, मग हा फेअर व्हॅल्यू गॅप तुम्हाला गॅरंटी देतो ना, मग मार्केट कुठं जाणार आहे, वरती जाणार आहे. ओके, मग या कॅन्डलच्या वरती ही कॅन्डल क्लोज झाले. येस. बायस कोणता मॅच झालाय, लिक्विडिटी कंटिन्युएशन बायस. हाय रन झालाय, रन कंटिन्युएशन रन. पुढच्या कॅन्डलचा कलर ग्रीन. तुम्ही एकच कॅन्डल प्रेडिक्ट करायला लागला, बरोबर ना? हो. मल्टी कॅन्डल कशा प्रेडिक्ट करायचे असतात, किती कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ली इथं, एक 10-12 तरी आहे. 10-12 तरी. मग इथनं 10-12 कॅन्डल काय होतात, ग्रीन होतात. मल्टी कॅन्डल झाल्या का 10-12? बरी. आणि त्यावेळेला हा जो हाय होता ह्याला काय म्हणायचं, ड्रॉ ऑन लिक्विडिटी म्हणायचं. ओके. कारण की या हाय पर्यंत जाणार होतं हे मला माहिती होतं, पण त्याच्या पण वरती जाणार हे कशामुळे मी केलं, लिक्विडिटीमुळे. समजलं? येस. क्लिअर. ड्रॉ ऑन लिक्विडिटी म्हणजे मार्केट तुम्ही एंट्री घेतल्यानंतर ना कोणत्या लिक्विडिटीला जाऊन टिकू शकतो थोडक्यात. आणि हा जो मी विचार करतो त्या विचारालाच काय म्हणतात, नॅरेटिव्ह. आणि मार्केट कशावर चालतं, नॅरेटिव्ह बायस लिक्विडिटी, नॅरेटिव्ह बायस लिक्विडिटी आणि टाइम फ्रेम मॅट्रिक्स, या 4 गोष्टीवर मार्केट चालतं. या 4 गोष्टी तर जर तुम्हाला यायला लागले तर मार्केट तुमच्या पुढे ढिल्ला आहे. आता ऍडव्हान्स अजून क्लिअर होतील सर, कन्फ्युजन आहे त्या. होईल पुढे गेल्यावर. ओके. येस सर. बाकी कुणाला आणि काय प्रॉब्लेम आहे का सर? हीच आता स्ट्रॅटेजी आहे ना, छोट्या टाइम फ्रेमला स्कॅल्पिंग साठी यूज केली तर? स्कॅल्पिंग साठी पण यूज करू शकता तुम्ही, 5 मिनिटाला नाही. कारण की पहिल्यांदा मोठे त्रिकोण मॅच करायला लागतात. मॅट्रिक्स सांगितलं तुम्हाला मी. मोठा त्रिकोण जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत 5 मिनिटं 15 मिनिटं कुठलाच मॅच होत नाही. ओके, थँक्यू. आणि कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? बायसचं कृपा मॅडम तुम्हाला समजलं ना सगळ्या गोष्टी? हो सर, बायसचं समजलं. ओके, टोटल किती प्रकारचे बायस आहेत? टोटल 4 टाईपचे आहेत. रनमध्ये 2 आणि हा रिव्हर्सल मध्ये 2. ओके, तुम्ही स्टॉक ट्रेडिंग करणार आहे. ओके, म्हणजे होल्डिंग करणार आहे. मग होल्डिंग करायचं असेल तर मार्केटला कुठं जावं लागेल? अपला जावं लागेल. ओके, मग बायस तुम्हाला बेरिश महत्वाची का बुलिश? बुलिश. मग बुलिश मधले 2 प्रकार सांगा. बुलिश बायस महत्वाचे ना? हो. टोटल किती बायस आहेत? 4 बायस आहेत. 4 बायस आहेत सर. 4 बायस मध्ये रिव्हर्सल बायस 2 आहेत आणि कंटिन्युएशन बायस 2 आहेत. हो. बरोबर आहे. आता ही पहिली कॅन्डल आहे, ही पहिली कॅन्डल आहे आणि हिचा लो रन, हा लो स्वीप झाला. आणि इथली कॅन्डल कोणत्या कलरची येणार आहे? ग्रीन. ग्रीन येणार आहे. मग हा बायस कोणता झाला, बुलिश का बेरिश आहे?
बुलिश आहे. बुलिश आहे. मग पहिला बायस कोणता झाला तुमचा? लो स्वीप. लो स्वीप झाला. ओके, लो स्वीप. आणि हा बायस कोणता तुमचा? बुल बायस आहे. ओके, बुलिश. बुलिश. ओके, आता बघा हा झाला रिव्हर्सल मधला बायस. आणि हाय स्वीप झाल्यानंतर ना, रिव्हर्सल बायस. हाय स्वीप झाल्यानंतर मार्केट कॅन्डल कोणती देते? ब्लॅक देते. हाय स्वीप ब्लॅक देतो. मग हा बेरीज झाला ना. हो, बेरिश पडतो. याची काय गरज आहे? नाही. नाही. ओके, ठीक आहे. कंटिन्युएशन मध्ये सांगा. कंटिन्युएशन मध्ये जे आहे आपलं कोणतं म्हणतं, हाय रन वाला. हाय रन. ओके, ही कॅन्डल आहे आणि ह्या कॅन्डलच्या हायच्या वरती ही कॅन्डल जाऊन क्लोज झाले. हाय काय झाला तुमचा? हाय रन झाला. ओके, बुलिश वाला. कोणता बायस आहे इथं? कॅन्डल कोणती येणार आहे? म्हणजे कंटिन्युएशन बायस रन वाला. इथं कोणती कॅन्डल येणार आहे? ग्रीन ग्रीन येणार आहे. हा बायस बुलिश आहे की बेरिश आहे? बुलिश आहे. बुलिश आहे. मग हा काय येणार तुमच्याकडे? हाय रन येणार. हाय रन. ओके, हाय रन. ओके, हे दोन आपल्याला स्टॉक साठी यूज होतात. हे स्टॉक साठी यूज होतात. हे दोनच बघायचे, बाकीचे बघायचे गोंधळ करून नाही घ्यायचा. ओके, रोज सकाळी काय करायचं? 8 ला उठला किंवा रात्री संध्याकाळी 10-11 वाजता तुम्हाला ज्यावेळेला स्टडी करायला वेळ मिळतो त्यावेळेला प्रत्येकाचा स्टॉक घ्यायचा आणि पहिल्यांदा कुठल्या तरी मोठ्या टाइम फ्रेमला विकलीला जायचं. आता इथे दाखवतो तुम्हाला मी. असं विकलीला जायचं. विकलीला गेल्यानंतर ना, आता हा स्टॉक ओपन केलाय. ओके, विकलीला ह्या कॅन्डलच्या आतमध्येच कॅन्डल आहे, म्हणजे हा इनसाइड बायस आहे. बरोबर ना. इथे काय फायदा नाही. मग तुम्ही काय करणार? दुसरा स्टॉक घेणार. ओके, दुसरा स्टॉक घेणार. ओके, ठीक आहे. पाठीमागच्या 2 कॅन्डल आहेत त्यांची लिक्विडिटी ग्रीन कॅन्डलने खाऊन आतमध्ये क्लोज झाल्या. हा, मग नेक्स्ट कॅन्डलचा कलर कोणता येणार आहे? ग्रीन येणार आहे इथल्या. बरोबर ना? हो सर. बरोबर ना? कोणतं घेतलं? ऍक्सिस बँक. ठीक आहे. ऍक्सिस बँक. नेक्स्ट कॅन्डलचा कलर आता चालू असेल ना ती कॅन्डल? ती राहून दे, नेक्स्ट पुढच्या आठवड्याची सांगतो मी. अच्छा, मग डेलीवर आपण बघू शकतो का? डेली चार्ट डेलीवर पण बघू शकताय. डेलीवर पण. ऍक्सिस बँक पण डेलीवर कसं आहे तुम्हाला सांगतो. डेलीवरचा फ्रॅक्टल काय झाला की वरती गॅप पडल्यात आणि फेअर गॅप पडल्यात, म्हणजे मार्केट लो खाऊ शकतं परत. पण नेक्स्ट कॅन्डल नेक्स्ट वीकची प्रेडिक्ट केली मी लक्षात घ्या. ओके. याच्यासाठी थोडस हे बघावं लागतं. बघा इथं कृपा मॅडम, इथे बायस कोणता मॅच झालाय? लो स्वीप झालेला आहे सर. लो स्वीप. अजून 16 दिवस आहेत कॅन्डल क्लोज व्हायला. बरोबर ना? हो. मग याच्यानंतरची कॅन्डल कोणत्या कलरची येऊ शकते? ग्रीन येणार. ग्रीन येऊ शकते. बरोबर ना? इथे ऍज पर विकली टाइम फ्रेम नुसार इथे कोणता? बेरिश बायस आहे. आपल्याला तो नकोच आहे. बेरिश बायस आहे. स्किप केला. इथं पण बेरिश नको आपल्याला. इथे बुलिश बायस आहे. दिसतो? तिन्ही म्हणजे तिन्ही टाइम फ्रेमचे बायस मॅच झाले पाहिजे ना सर, तेव्हाच आपण हे करू शकतो. तिन्ही टाइम फ्रेमचे मॅच करायचे. मग त्यावेळेला इथं बेरिश आहे. हा आयओसी मतलब मंथली बेरिश आहे, वीकली बुलिश आहे अँड डेली पण बुलिश आहे. ओके, डेली पण बुलिश आहे आणि वरती फेअर गॅप आहे. ओके, नाही सोडणार ते. वरती पण नाही सोडणार, मग कन्सोल्ड करू शकतो. ओके, अशा पद्धतीने. ठीक आहे सर. अशा पद्धतीने तुम्ही ऑब्झर्वेशन करून एका बुकमध्ये लिहा आणि त्या बुकमध्ये लिहिलेल्या गोष्टी मला पाठवा. त्याला ऍडिशनल गोष्टी काय ऍडव्हान्सच्या लावायला लागतात त्या मी थोड्या सांगतो तुम्हाला. ठीक आहे सर, चालेल. ओके, ठीक आहे. हा बॉस लिमिटेड चांगला चालू शकतो बघा. बॉस लिमिटेड. आता हा कसा तुम्हाला सांगतो. हा स्टॉक वरून खाली येतोय. ओके, वरून खाली येतोय आणि वरून खाली हाय स्वीपचं धरायचं नाही आपल्याला. बायस बुलिश पाहिजे ना. बायस बुलिश पाहिजे. ओके, मग हा फेअर गॅप आहे. हा एफयूजी. मग या एफयूजी मध्ये पण ज्या वेळेला मार्केट येईल त्यावेळेला तुम्ही 2 जे बायस शिकवलेत त्यातला कुठला तरी एक बायस चेक इथं मॅच करायचा आणि पुढची कॅन्डल ग्रीन होते का नाही बघायची. ओके, बॉस लिमिटेड आहे बघा हा, आणि हा 100% ग्रीन करणार पुढची कॅन्डल. बायस मॅच करायचे ते पण. ओके, बायसचा टाइम फ्रेम तुम्हाला माहितीच आहेत. हो, चालेल. आणि काय अडचण येत असेल तर मेसेज करा. ठीक आहे सर, चालेल. बाकी लेक्चर मध्ये काय अडचण आहे का सांगा कोणाला? आजच्या सेशन मध्ये कोणाला काय अडचण आहे का? नाही सर. ओके, ठीक आहे.
रितिका मॅम, क्लिअर आहे सर. कन्फ्युजन? नाही सर, आता क्लिअर होत आहे हळूहळू. व्हायला लागले ना? येस सर. ओके ठीक आहे. कम्युनिटीमध्ये ऍक्टिव्ह राहा. लॉट्स ऑफ लेडीज ऍक्टिव्ह आहेत. येस सर. ओके. महेश सर? होय सर, होतंय क्लिअर. आज जरा जमलं नाही कामाच्या गडबडीत. बरं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. काशीनाथ सर आवाज येत आहे? ठीक आहे. दिगंबर सर आवाज येतोय? होय सर, येतो. ट्रेडिंग चालू केले? होय सर, प्रॅक्टिस चालू आहे. डेमोवर होय. लाईव्हला टाका थोडं. होय सर. हो सर, समजलंय. तर सर जरा वेळ द्यायला भेटत नाही, कारण हॉस्पिटलमध्ये मी असल्यामुळे जरा वेळ ओके भेटत नाही, त्यामुळे जरा थांबलोय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम आहे. स्टडी आपण चालू आहे. हो सोडून जात नाही तुम्हाला, आहे. बिंदास्त ठीक आहे सर. व्यवस्थित व्हा. ठीक आहे सर. हा. चेतन सर? चेतन सर आवाज येतोय? हा सर, बोला ना. मेंबर काय म्हणते तुमचा? आमचा मेंबर आहे थोडं कन्फ्युज आहे. त्याला म्हटलं 2 लेक्चर झाल्यावरती होईल क्लिअर. 2 सेशन का 2 लेक्चर? सॉरी, 2 सेशन. दोन त्याला बॅच फर्स्ट झाल्यावर. सेशन मध्ये ना थोडं डोक्यावरून जाईल. हम्म. आहे ना ऑलरेडी आता ग्रुपमध्ये याच्यामध्ये हो, लेक्चर आहेत वाटतं, आहेत. नाही, त्यांना सांगितले मी, क्लिअर होतील. थोडा प्रॅक्टिसचा मूड आहे हा सगळा, कारण की त्यांच्यासाठी नवीन असणार आहे सगळं. ते त्यांच्यासाठी म्हणजे फॉरेक्स पेक्षा ते शेअर मार्केट वरती जास्त आहेत ना, इंडियन नाही, मार्केट असून दे मध्ये. की, कुठं पण असू दे, इंडियन असू दे ना, कुठं पण असू दे, सगळीकडे आपल्या स्ट्रॅटेजी चालतात ना. हो, चालतं. नाही, बोलू त्यांना, होणार क्लिअर. काय नाही, हम्म. उलट आता ते म्हणजे आधी कुठे घेतले नाही, जे पहिले 1-2 लेक्चर मध्ये असं वाटतंय. म्हणजे क्लॅरिटी अशी येते की ना, बाकीच्या ठिकाणी फक्त सांगतात, पण डीप मध्ये कळायला बोलतोय आता, म्हणजे कळायला सुरुवात झाली. आज तुम्ही ओके. काहीतरी बाहेर सोबत शिकवलं ना, ते तो हो, बोलतो हे बायस मला वगैरे. माहिती पण नव्हतं. तो बोलतो हे नव्याने माहिती पडलं. तेच त्याला बोललो, सकाळ संध्याकाळचा ऑफलाईनचे लेक्चर घेत जा आणि संध्याकाळपर्यंत ऑनलाईनला बसत जा. तुम्हाला मदत चांगली होईल त्याची. मला तर भरपूर मदतीची गरज आहे. मी त्याला तेच बोललो, तू शिकून ये बाबा व्यवस्थित, मला तुझ्या मदतीची थोडी गरज आहे. ऍक्च्युली मलाच यायचं होतं सर ऑफलाईनला तुमच्या क्लासला, पण आमचा महिनाभर सुट्टी म्हटलं तर डायरेक्ट म्हणते घरी बसा. तो ठीक आहे, काय विषय. प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही, होईल. ठीक आहे. आणि कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? माईक ओपन करा. शिल्पा मॅडम, काय प्रॉब्लेम होता सकाळी? शिल्पा मॅडम नाही, सीमा मॅडम. हा सर, ते 8 तारखेचं जरा रेकॉर्डिंग पाहिजे होतं मागचं काहीतरी मिळालं का? नाही, गुगल जीमेल नाही चेक केलेला मी, दुपारपर्यंत तरी नव्हता. ओके ठीक आहे. म्हणजे 8 तारखेचं मागच्या का आत्ताच्या सध्याच्या? आत्ताच ऑगस्ट मधला. ऑगस्ट मधलं का? ओके ठीक आहे. एकच मिनिट, इथे दिसतं का बघतो मी फक्त. असेल तिकडे मला वाटतंय. तुम्ही कोणत्या फोल्डर मध्ये बघताय? मी दोन्हीला बघितलं, गुगल ड्राईव्हला बघितलं आणि मेल आयडीला पण बघितलं. ओके ठीक आहे. बघा इकडे ऑगस्ट मध्ये, ऑगस्ट मध्ये लेक्चर्स आहेत. कोणतं लेक्चर पाहिजे ऍक्च्युअली मध्ये सांगा मला. मला 8 तारखेचं हवंय. पण काय शिकवलं त्या दिवशी माहिती आहे तुम्हाला? नाहीच, मला कृपा मॅडमने सांगितलेलं ते 8 तारखेचं थोडस लेक्चर बघा. ओके ठीक आहे. एकच मिनिट, मी इकडं गुगल मीटिंग मधल्या एक मिनिट, गुगल मीटिंग मध्ये एकच मिनिट नाहीये इकडे. गुगल मीट ड्राईव्ह, मीट रेकॉर्डिंग. ओके सर, ते बायस वरतीच होतं. हा, ते बायस वरतीच होतं. एक मिनिट, मी हे कॉपी करून तिकडेच मूव्ह करतो ऑगस्ट मध्ये. एक मिनिट. शेअर मूव्ह टू ट्रॅश नाही, मूव्ह टू ट्रॅश नाही करून चालणार. एकच मिनिट.
सर ते 4 नंबरचं सेमिनार झालेलं ना ते आहे ते. तर ड्राईव्हची लिंक पाठवा ना सर ग्रुपमध्ये. केले वाटतं म्हणजे त्यात एक मिनिट. युट्यूबला आहे का ते? हे जे लेक्चर आहेत ना पहिले 5-6 लेक्चर त्याचं तुम्हाला युट्यूबचं जे काही रेकॉर्डिंग आहे ते मिळेल, पण प्रायव्हेट असणार आहे ते. ग्रुपला पडेल तुमच्या. ओके सीमा मॅडम, युट्यूबची लिंक मिळेल तुम्हाला, त्यातून तुम्हाला ते दिसतील जेवढे काय 5 लेक्चर आहेत ते आतापर्यंत आलेत ते. ओके आणि उद्याचा पण लेक्चर. ओके ठीक आहे सर. ओके ठीक आहे. बाकी कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? सर ड्राईव्हची लिंक टाका ना ग्रुपला. ड्राईव्हची लिंक नसते, ईमेल ऍक्सेस थ्रू ड्राईव्ह चालतं ते. जे काही स्टुडंट आमच्याकडे ऍडमिशन करतात फी पेमेंट केल्यानंतर ना त्याला लिंक, त्याचा मेल आयडी रजिस्टर होतो आणि त्याला ते लिंक ऑटोमॅटिकली जाते. हॅलो, कोणाला हवी आहे? सर मला हवी. नाही, फ्रीच्या लोकांचं नाही आहे ते, पेडसाठी आहे ते फक्त. ठीक आहे सर. पण हे 5-6 लेक्चर आहेत ते तुम्हाला मिळतील, युट्यूबच्या प्रायव्हेट लेक्चरमध्ये असतील, ते मिळतील तुम्हाला. ओके कसे सर प्लेलिस्टला मिळते? नाही, प्लेलिस्टला नाही, प्रायव्हेटमध्ये जाणार ते. आम्ही जोपर्यंत तुम्हाला लिंक नाही शेअर करत तोपर्यंत ते नाही मिळणार तुम्हाला. लिंक शेअर करणार आहे आत्ता संध्याकाळी करायला लावतो मी. ओके ठीक आहे परत सर. एकदा चेक करून घ्या. ओके ठीक आहे, थँक्यू. हां, बाकी कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. हॅलो हॅलो. हा बोला. सर मी ना 3 वर्ष झाले करतोय. सॉरी, माझं आतापर्यंत 3 ते 4 मध्ये अकाउंट आहे. तर फक्त एक गोष्ट डोक्यात फिटत नाही की कोणत्या कॉन्सेप्टलाच पकडून चालायचं. म्हणजे मी SMC पण शिकलो, परत सेशन वाईज पण शिकतोय. म्हणजे मी बऱ्याच सगळं शिकून प्रयत्न करतोय की आपली स्वतःची एक अशी स्ट्रॅटेजी क्रिएट करावी की ज्याच्यामध्ये मला शॉर्ट मिळेल. पण मी जे माझं जेवढा पण आतापर्यंत अभ्यास झाला, मला ती जी रेंज पाहिजे ना ती मिळत नाही. जी आज मी बघितलं नव्हतं त्यात मला फार डिफरन्स वाटतं. पण हे आता मला समजायला फार कॉम्प्लिकेटेड वाटायला लागलं. तुम्ही म्हणता ना SMC ICT शिकला तुम्ही, पण SMC ICT माझ्या पद्धतीने कोणी शिकवलं तुम्हाला? नाहीच नाही, मी तेच म्हणतोय. पण त्याच्यामुळे मला आता ना थोडंसं कन्फ्युजन व्हायला. हा मग मला तेच काही सांगतो गोष्टी तुम्हाला. कळतच नाही. तुम्ही SMC ज्या माणसाकडे शिकला त्या माणसाला त्यातलं काही येत नाही पहिली गोष्ट, किंवा अर्धवट नॉलेज आहे त्याच्याकडे. कारण की सेशन जे प्ले करायचे असतात, सेशन म्हणजे काय आहे? सेशन म्हणजे ठराविक तास आहेत ते, 4-5 तास 4-5 तास 4-5 तास, बरोबर ना? पण ऍक्च्युअली मार्केट हायर टाइम फ्रेमला रिस्पेक्ट करेल का सेशनला रिस्पेक्ट करेल? हायर टाइमला आपल्याला जास्त क्लिअर कळेल. आणि बरोबर ना, मग हायर टाइम फ्रेमच्या POI मध्येच आल्यानंतर मार्केट सेशन प्ले करतं. आम्ही सेशन नाही प्ले करत, लक्षात घ्या. सेशन नाही प्ले करत आम्ही, POI प्ले करतो. त्यामुळं ते सेशनची गरज पण लागत नाही, कारण की चार्टवर तो इंडिकेटर लावल्यानंतर ना तुम्ही कॉम्प्लिकेटेड होऊन बघा होता त्याच्या मार्फत. कारण की तो लंडनचा हाय, आपला आशियाचा हाय कुठला तयार झालाय, लो कुठला तयार झालाय, हाय खाल्ल्यावर खाली जाणार काय लो खाल्ल्यावर खाली जाणार हे पण कळत नाही तुम्हाला, बरोबर ना? पण
ऍक्च्युली मार्केट जे काय चालतंय ते बायसवर चालतंय, नॅरेटिव्हवर चालतंय, लिक्विडिटीवर चालतंय. मग ती जर समजली तर तो सेशन पण प्ले करता येईल तुम्हाला चांगल्या पद्धतीने. ते समजणं महत्वाचं. आता तुम्हाला इथे एक एक्झाम्पल मध्ये दाखवतो. तुम्ही म्हणता ना सेशन पण माझ्याकडे आहेत, पण सेशन आम्ही नाही प्ले करत. कारण की सेशनचा जर इंडिकेटर तुम्ही लावला तर तो किती मिनिटावर दिसतो तुम्हाला? 15 मिनिटावर दिसतो. त्याच्यावरती जास्ती चांगला दिसत नाही तो, बरोबर ना? बघा हा सेशनचा माझ्याकडे इंडिकेटर आहे आणि तो जास्तीत जास्त 15 मिनिटावर चांगला दिसतो. हे बघा इथे दिसतो, हा सेशन आहे. आता इथे सेशन आहे, इकडे टोकियो आहे, बरोबर आहे? टोकियो सेशन म्हणजे हा तुमचा आशियाचा सेशन झाला, बरोबर ना? हा आशिया सेशन झाला. मग तुम्ही मला सांगा, आज मार्केटने लो पण खाल्ला आणि हाय पण खाल्ला, बरोबर ना? लो पण खाल्ला, हाय पण खाल्ला. पण आज तुम्हाला टार्गेट दिलं का मार्केटने? दिलं का? टार्गेट दिलं का तुम्हाला प्रॉफिट दिला? काहीच नाही दिलं, बरोबर ना? कालचं लेक्चर तुम्ही, आज मी लिंक पाठवतो, कालचं लेक्चर चेक करा. कालच्या लेक्चर मध्ये गोल्डचा ज्यावेळेला मी अनालिसिस सांगत होतो त्यावेळेला मी मार्केट साइडवेज जाणार म्हणून सांगितलेलं. एक्झॅक्टली तसंच चालू आहे. साइडवेज जाणार म्हणून सांगितलेलं आणि साइडवेज किंवा खाली जाणार म्हणून सांगितलेलं, बरोबर ना? मग इथे सेशनचा मी त्यावेळेला विचार केला होता का? नाही. सेशन पेक्षा मला काहीतरी दिसत होतं तिकडे, आणि त्यात दिसत होतं त्या रेंज मध्ये मला माहित होतं की मार्केट कन्सोल्ड करणार. मग ती रेंज महत्वाची का सेशन महत्वाचे? रेंज महत्वाची, लक्षात घ्या. ते तुम्हाला समजलं पाहिजे, कारण की सेशन प्ले करताना पण रेंज कुठली आहे, कुठे आहे तुम्ही, ते पण महत्वाचं असतं, लक्षात घ्या. ओके, बघा इथे आता तुम्हाला एक सेशन प्ले करून दाखवतो. इकडे पहिल्यांदा डेलीला जातो आणि डेलीला पाठीमागचा तुम्हाला काय करायला लागतो? फेअर व्हॅल्यू गॅप मार्क करून घ्यायला लागतो ऍज पर प्रीमियम डिस्काउंट ॲरे नुसार. टोटली हा प्रीमियम डिस्काउंट ॲरे इथून मार्केट वरती जाणार हे माहिती आपल्याला. ओके, मग तुम्ही इकडे सेशन लावला 15 मिनिटाला आणि त्यावेळेला सेशन तुम्हाला प्रॉपर प्ले करायला देतो. कुठं गेला तो लो? एवढ्या मागं जात नाही, 1 मिनिट, तेवढ्या मागं जात नाही, 1च मिनिट त्याला मागं घालवतो. पहिल्यांदा हिस्ट्री 10 नको आपल्याला, 100ची हिस्ट्री पाहिजे. ओके, हम्म, 100ची हिस्ट्री पाहिजे आणि त्या पीओआय मधली पाहिजे आपल्याला. बघा इथे पीओआय मध्ये. ओके, आता तुमच्याकडे इथे सेशन चालू झालंय, बघा इकडे इथे. आता इथे सेशनची नावं नाही आहेत, 1 मिनिट. कलरफुल सेशनची नावं कोणती कोणती ती पहिल्यांदा बघा पाहिजे. इकडे सेशन दिसतो तुम्हाला? हा आशिया सेशन आहे आणि हा लंडन आहे, बरोबर आहे? आणि हा इथे तुमचा न्यूयॉर्क आहे. ओके, न्यूयॉर्क आहे. पण हा काय झालं बघा इकडे, या आशिया सेशनच्या मार्केट डायरेक्ट खाली क्लोज झालं, बरोबर? क्लोज झालं ना, मग तुम्ही इथे कॉम्प्लिकेटेड झालं, कॉम्प्लिकेटेड झालं ना तुम्ही. पण मला माहित होतं ना माझ्याकडे काय होता, हायर टाइम फ्रेमचा, हायर टाइम फ्रेमचा एफपीजी होता, हायर टाइम फ्रेमचा. मग मी काय केलं, फक्त हायर टाइम फ्रेमचा एफपीजी होता, 1 आवर आलो आणि 1 आवर मी तिकडे काय बघितलं, एमएसएस बघितला. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. मी तिकडे काय बघितलं, एमएसएस बघितला. का इकडे हा आयडीएम दिसतो का? आयडीएमच्या वरती क्लोज झालं मार्केट, आयडीएमच्या वरती क्लोज झालं आणि त्याच्यात मी काय केलं, लास्ट ऑर्डर ब्लॉक आणि इम्बॅलन्स मार्क केला आणि इथे बाईंग केलं, इथे बाईंग केलं आणि इथे बाईंग केल्यानंतर मार्केट परत खाली आलं का बघा? नाही आलं. मग सेशन इथे कुठं वापरलं का मी? नाही वापरला. सेशनचा काय फरक पडत नाही, कारण की मार्केट नेहमी रिस्पेक्ट कुठं करतं, हायर टाइम फ्रेमच्या पीओआयला करतं. मग हायर टाइम फ्रेमचा पीओआयच माहित नाही तर तुम्हाला सेशन कसे प्ले करता येतील? आणि हायर टाइम फ्रेम मधला कुठला पीओआय चालणार हे पण माहित नाही तर सेशन कसे प्ले करता येतील तुम्हाला? आता तुम्ही म्हणणार तो फेअर व्हॅल्यू गॅप आहे, पण इथे भरपूर फेअर व्हॅल्यू गॅप्स असतात. कुठल्या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं जाणार हे कसं सांगू शकता तुम्ही? बघा हा एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे, त्याच्यानंतर वरती इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप तयार झालाय, बरोबर आहे? परत इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप तयार झालाय, 4 फेअर व्हॅल्यू गॅप तयार झाले. कुठल्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये जाणार हे कसं सांगू शकता तुम्ही? बरोबर आहे ना? ह्यालाच लॉजिक म्हणतात, लक्षात घ्या. आणि ह्यालाच काय म्हणतात,
मॅट्रिक्स म्हणतात, मॅट्रिक्स. हे जर मॅट्रिक्स जर तुम्हाला समजायला लागलं तर तुम्ही प्रॉपर पद्धतीने चालू शकता मार्केटमध्ये. ओके. त्यामुळे हे समजून घेणं महत्वाचं तुमच्यासाठी पहिल्यांदा. ते समजून येत नसेल तर मग काय अवघड आहे. बघा आणखी कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? सीमा मॅडम बघा लेक्चर दिसतं का? हा सर बघ, युट्यूबला तर लिंक ओपन करायला. हा लिंक, युट्यूबची लिंक पाठवतो सगळं, एक थोड्या वेळात पाठवतो. ओके. त्याच्यानंतर बघून घ्या, पहिल्यापासून थोडी रिव्हिजन करा. जेवढ्या का बेसिक क्लिअर आहे ते स्किप करा. आणि मला वाटते ते बेसिक एक पहिले 2 लेक्चर असतील, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ते स्किप करा आणि तिथून पुढे जावा. ओके. लेडीज साठी स्टॉक साठी एक नवीन स्ट्रॅटेजी घेऊन येणार आहोत आपण. तुम्ही स्टॉक ट्रेडिंग केलं तरी चालेल, म्हणजे मंथली समजा एक 5-10 हजार रुपये मिळत असतील तर काय वाईट नाही आहे, ऍज पर कॅपिटल. सुरुवात करायची. काय म्हटलं? स्विंग मध्येच मला म्हणजे हे सेटअप वापरून करायचंय, त्याच्यावरती अनालिसिस करून. हा, त्याच्या आधारित ती स्ट्रॅटेजी आहे. होईल ते त्या पद्धतीने होईल, कारण की पोर्टफोलिओ जेवढे काय असतील तेवढे मायनस मध्ये गेला तर ते पॉझिटिव्ह येस तोपर्यंत भरपूर काय वेळ जातो. तोपर्यंत पैसे अडकून बसतात तोपर्यंत भरपूर. बरोबर आहे सर. पण मंथली 10,000 रुपयाने जरी प्रॉफिट केला तरी वर्षाचा ₹1,00,000 प्रॉफिट होतो, लाखाच्या प्लस. बरोबर ना? बरोबर. हा, मग हे पाहिजे तुम्हाला लक्षात घ्या. आणि तिथे स्टॉक जरी मायनस मध्ये गेले तरी काय फरक पडत नाही, ते जातात वरती. फक्त इथं मनी मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी हाच विषय फक्त इथे येतो. कारण की जर तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील तर त्याला डिवायडेशन करून प्रत्येक स्टॉक वाईज ते लावायचे असतात. कारण की एक स्टॉक लॉस मध्ये गेला म्हणून रडत नाही बसायचं, दुसऱ्या स्टॉक मधनं त्याच्यापेक्षा डबल प्रॉफिट कमवायचं. बरोबर ना? हा, हे करायचं तुम्हाला. कारण की पोर्टफोलिओ मायनस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय अवस्था होते ती. पोर्टफोलिओ कधी मायनस मध्ये नाही गेला, पण तर तुम्ही बॉटम पासून बसलाय ना, मग कसं जाईल? बॉटम पासून बसलाय म्हणून जात नाही. पण कसं आहे बघा, सांगतो तुम्हाला मी. इथे कसं आहे, इथे तुम्हाला 500 रुपयाला दिसते गोष्ट आणि 500ची गोष्ट 1000ला गेले. 500 रुपयाचा प्रॉफिट आहे ना तुम्हाला, 500चा प्रॉफिट दिसतो. पण ती 500ची गोष्ट ज्या वेळेला 600 वर आल्यावर 100 रुपये प्रॉफिट दिसतो ना. प्रॉफिट कमी होतं. प्रॉफिट कमी होतं, 100 रुपयाचं प्रॉफिट. पण हा 400 रुपये प्रॉफिटचं काय झालं, ते का घेतला नाही तुम्ही? ते त्यावेळेला कुठं बाहेर पडायचं ते समजत नाही ना. हा, तेच सांगतो तुम्हाला, कुठं बाहेर पडायचं, कसं बाहेर पडायचं, आणि तो स्टॉक नंतर कसा बॉटमला परत बाईंग कसं करायचं. बरोबर ना? आता हे तुम्हाला आता जे आहेत ना स्टॉक सर पोर्टफोलिओ ते थोडे रिलॅक्स करून मला बघायचे, म्हणजे कुठल्या स्टॉक मध्ये बाहेर पडायचं आणि कुठं परत नवीन घ्यायचं. ते बघू आपण. तुम्हाला टाटा मोटरचं पण सांगितलेलं, काय झालं शेवटी तसंच झालं. गेलं वरती परत नाही गेलं, जाऊन पण काय फरक पडला नाही, परत ते त्याच लेवलला आलाय. म्हणजे काय फरक नाही, 500 आणि 600 मध्ये 100 रुपयाचा फरक, फक्त 700ला गेलं होतं ते. बरोबर ना? सीडीएसएल बघितलेला सर. सीडीएसएल बघितलेलं, टाटा पण बघितलेला. टाटा म्हणजे सुरुवातीचे थोडेसे तेवढेच आहेत, मी परत नाही घेतले. ओके, ठीक आहे. सीडीएसएल पण तुम्हाला मी सांगितलं होतं थोडं कसं काय काय करणार ते. सर बीएससी बघा, थोडस बीएससी घ्यायचं आहे. बीएससी आहे, ठीक आहे, पण सांगतो तुम्हाला बीएससी कुठे घ्यायचा तो. एक मिनिट, इंडिकेटर काढतोय, इंडिकेटर काढतो. बीएससी, आता हा बीएससी वरती चाललाय तुमच्या. ओके. हेल्दी अनहेल्दी बघायला येते तुम्हाला. अनहेल्दी हेल्दी बघा. इथून आता इथून ब्लॅक कॅन्डल दिसतंय, म्हणजे इथे बायस तुमचा बेरिश आहे. ओके. मंथलीला 3 महिन्याला बघितलं तर बेरिश आहे, 6 महिन्याला बघितलं तर बेरिश आहे, आणि 12 महिन्याला बघितलं तर बुलिश आहे. ओके, बरोबर आहे. मग आता 3 महिने, 6 महिने, मंथली हे सगळे बायस तुम्हाला बुलिश करायचे आहेत. बरोबर ना? ते बायस बुलिश करायचे. मग ते बायस जर बुलिश करायचे असतील तर तुम्हाला प्रोबॅबिलिटी काय आहे,
हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, दिसतो. हम्म, त्याच्यानंतर ना हा फेअर व्हॅल्यू गॅप दिसतो. हम्म. 2 फेअर व्हॅल्यू गॅप्स आहेत. ओके, इथे जर कन्फर्मेशन मिळत असेल तर ठीक आहे, नाहीतर नाही. इथून वरती गेलं तर बाय करता येईल परत. हा, इथून मला तर हा फेअर व्हॅल्यू गॅप जास्त प्रोबॅबिलिटी वाटतोय. हा, इथून बाईंग केलं तर तुमचा लॉस नाही होणार, लक्षात घ्या. नाही तर इथेच प्रीमियम मध्ये बाय केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे प्रीमियम मध्ये बाय केल्यावर कसे स्टॉक खाली येतात ते. पोर्टफोलिओ लॉस मध्ये जातो एका स्टॉकमुळे, बाकीचं जे प्रॉफिट असतं ते लॉस मध्ये जातं. हो ना. तुम्ही काय बॉटमला घेतलं त्यामुळे काय तुम्हाला इम्पॅक्ट जाणवत नाही, पण तसं होतं एकेकांचं, भरपूर जणांचं होतं. चालतंय, ठीक आहे. मग बघा, स्टडी करा, कम्युनिटी स्ट्रॉंग करा, पुढे त्याचा फायदा होईल सर्वांना. हो सर, करायचं. चालेल, ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये भेटू एक चांगली स्ट्रॅटेजी घेऊन. गुड नाईट सर्वांसाठी.